लोक ॲड होते ॲड होते ना बिल्डिंग झाले सर स्टार्ट झालं. नमस्कार. ओम गायत्री नर्सरी फार्मर नॅशनल ॲग्रो फार्मर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं आपण ही दुसरी भेट आपली या चर्चासत्राच्या वेबिनारच्या माध्यमातून आज होत आहे. मागच्या चर्चासत्रात आपण एक्सपोर्टबद्दलची चर्चा केली. आजच्या चर्चासत्राचा जो विषय आहे तो म्हणजे पावसाळी वातावरणात पिकांची घ्यावयाची काळजी. हा विषय का महत्त्वाचा आहे याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया. कोणताही फंगिसाईड किंवा इन्सेक्टिसाईडचा स्प्रे केल्यानंतर जनरली तो स्प्रे झाल्यानंतर त्या पूर्ण प्लांटवरती रिझल्ट मिळण्यासाठी काही कालावधी हा गेला पाहिजे. पण मागच्या 8 किंवा 10 दिवसापासूनचं जर आपण क्लायमेट बघितलं तर त्या क्लायमेटमध्ये स्प्रे टाकल्यानंतर 15 मिनिट 20 मिनिटाची सुद्धा उघडी पावसाची आपल्याला मिळत नाही. मग अशा क्लायमेटमध्ये रोग आपल्याला काय त्रास देतील किंवा काही किडी आपल्याला काय त्रास देतील किंवा या क्लायमॅटिकल कंडिशनमध्ये आपल्याला सॉईलमधून काही नियोजन करता येईल का, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या आजच्या चर्चासत्रात करूया. चर्चासत्राकडे जाण्याच्या अगोदर काही जे स्ट्रेस असतात जे झाडावरती आपल्याला जाणवतात किंवा पिकावरती आपल्याला जाणवतात त्याच्याबद्दल थोडक्यात आपण नियोजन करूया. तर थोडक्यात आपण माहिती घेऊया. सगळ्यात पहिला महत्त्वाचा येतो तो म्हणजे क्लायमॅटिकल स्ट्रेस किंवा ॲटमॉस्फेरिक स्ट्रेस. क्लायमॅटिकल स्ट्रेस म्हणजे काय, वातावरणातील बदलाचा ताण आल्यानंतर पिकाचे होणारे नुकसान किंवा पिकावरती आलेली कमतरता, हे आपल्याला क्लायमॅटिकल स्ट्रेस म्हणजे आपल्याला घेता येईल. दुसरा आहे तो म्हणजे वॉटर स्ट्रेस, पाणी कमी किंवा जास्त झाल्यानंतर आलेला झाडावरती ताण. तिसरा जो आहे तो म्हणजे न्यूट्रिशनल स्ट्रेस, अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं किंवा एखाद्या अन्नद्रव्याच्या अतिवापरामुळं झाडावरती आलेले लक्षण किंवा त्याच्यावरती आलेला ताण. आणि चौथा जो आहे स्ट्रेस, ज्याला आपण ताण म्हणतो, तो म्हणजे डिसीज अँड पेस्ट, म्हणजे रोग आणि किडीमुळं झाडावरती आलेला ताण. आता हे 4 गोष्टी का समजून सांगितल्या किंवा का सांगण्याचा उद्देश होता, आत्तापर्यंत जे आपलं आत्ताचं जे क्लायमेट आहे, आपल्या जे आजच्या चर्चासत्राचा जो विषय आहे, पावसाळी वातावरणात पिकांची घ्यावयाची काळजी. 80 to 90% झाडावरती किंवा कोणत्याही पिकावरती, फळपीक असो, आपला द्राक्षबाग असो, टोमॅटो असो, वांगी असो, कारली असो, याच्यावरती जर कशाचा इफेक्ट डायरेक्टली होत असेल उत्पादनावरती तर तो म्हणजे क्लायमॅटिकल स्ट्रेस. उदाहरण जर सांगायचं झालं या क्लायमॅटिकल स्ट्रेसचं, तर अर्लीमध्ये जेवढे काही प्लॉट लागवड झालेल्या होत्या त्या प्लॉटमध्ये जमिनीमधली हीट पूर्ण क्लिअर न गेल्यामुळं किंवा पास आउट न झाल्यामुळं रोपाची डम्पिंग जास्त प्रमाणामध्ये झाली. हा क्लायमॅटिकल स्ट्रेसचा प्रादुर्भाव. आणि ह्या 8-10 दिवसापासून जो कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे सुद्धा झाड हे क्लायमॅटिकल स्ट्रेसला फोर्स करते किंवा क्लायमॅटिकल स्ट्रेसला फेस करते. त्याविषयी आपल्याला या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे. मग आता हे पावसाळी वातावरणामध्ये पिकाचं नियोजन कसं करता येईल त्याबद्दल जर आपल्याला चर्चा करायची असेल तर, एक, पाऊस पडतोय त्याच्यामुळं कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता जाणवणार हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पाऊस कंटिन्यू पडतोय, आर्द्रता जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळं कोणते रोग आपल्याला प्लॉटवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे ते आपण या चर्चासत्रात जाणून घेऊया. आणि जमीन कंटिन्यू ओली असल्यामुळं हवा जमिनीमधली जर खेळती बंद झाली, सॉइल एरिएशन कंडिशन ज्याला आपण म्हणतो, जमिनीमध्ये हवा खेळती राहणं
म्हणजे मुळीला कोणत्याही अपायकारक बुरशीचा त्रास होत नाही. पण ती जर हवा खेळती बंद झाली तर सगळ्या हानिकारक बुरशी त्या ठिकाणी वाढायला सुरू होतात आणि मग झाडावरती आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरू होतात. ते कोणते याविषयी आपण या आजच्या चर्चासत्रामध्ये चर्चा करूया. मग पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पावसाळी वातावरणामध्ये नायट्रेट नायट्रोजनचं प्रमाण झाडामध्ये वाढून जातं. जेवढं नायट्रेट नायट्रोजन जास्त तेवढं फॉस्फरस पोटॅश यांची उपलब्धता कमी, तेवढं कॅल्शियम बोरॉन ह्या दोन्ही अन्नद्रव्याची उपलब्धता कमी. त्याच्यामुळे आपल्याला हे नायट्रेट नायट्रोजन ब्लॉक करण्यासाठी नियोजन करणं गरजेचं राहील. आता नायट्रेट नायट्रोजन वाढलं म्हणजे फॉस्फरस पोटॅश कमी होतो. मग आपण आपल्या भाषेत म्हणू की ठीक आहे, फॉस्फरस पोटॅश कमी झाला म्हणजे फुगवण कमी मिळेल, काही अडचण नाही. पण ज्या वेळेला नायट्रेट नायट्रोजन झाडामध्ये वाढतो किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर कच्चा नत्र झाडामध्ये जर साचून राहिला तर झाड रोगांना किडीला लवकर बळी पडतं. जेवढा कच्चा नत्र झाडात जास्त तेवढे बुरशीनाशकाचे कीटकनाशकाचे मिळणारे परिणाम कमी. त्याच्यामुळे आपल्याला नायट्रेट नत्र कच्चा नत्र झाडातला कसा कमी करता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता याच्याकडे लक्ष द्यायचं असेल मग कच्च्या नत्राला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर त्याच्यावरती उपाययोजना काय? फॉस्फरस पोटॅश वाढवला पाहिजे, मॉलिब्डेनम अमोनिकल मॉलिब्डेनम असेल, पोटॅशियम मॉलिब्डेनम असेल किंवा यापैकी कोणतंही एक मॉलिब्डेनम आपल्याला जमिनीमधून देणं गरजेचं राहील. ज्यावेळेला आपण मॉलिब्डेनमचा वापर करतो त्यावेळेला जो काही त्या झाडामध्ये साचून राहिलेला जो काही कच्चा नत्र असेल तो थोडासा कंट्रोल व्हायला मदत केली जाईल. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपल्याला या वातावरणामध्ये सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचे स्प्रे किंवा फवारणी हे होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला त्याचा स्प्रे होईल त्यावेळेला जो काही झाडामध्ये साचून राहिलेला नत्र आहे त्याचं रूपांतर सायटोकाइनमध्ये होण्यासाठी मदत केली जाईल. आणि फॉस्फरस पोटॅशच्या अपटेककडे आपल्याला लक्ष देणं या कालावधीमध्ये फार गरजेचं आहे. ते कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल तर जरी पाऊस पडत असेल आपण मल्चिंग पेपरचा वापर करतो, त्याच्यामुळे ते पाणी डायरेक्टली त्या बेडवरती जात नाही. आता ज्यावेळेस पासून पाऊस चालू आहे त्यावेळेस पासून बऱ्याच प्लॉटवरती जाऊन ज्या वेळेला ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस अशा लक्षात येतं की पाऊस पडत असल्यामुळं ड्रीपचं पाणी त्या प्लॉटला दिलं गेलेलं नाही. मग अशा कंडिशन मध्ये अडचण काय येते, जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत तो प्लॉट ग्रीन राहतो, हेल्दी दिसतो. पण ज्या दिवशी ऊन पडायला सुरुवात होते त्या दिवशी तो प्लॉट पूर्ण सुकलेला आपल्याला दिसून येतो आणि मग आपण घाबरून जातो की आता प्लॉटवरती सुकवा यायला सुरुवात झालेली. तर जरी पाऊस पडत असेल तरी आपल्या जमिनीच्या कंडिशन नुसार त्या प्लॉटला आपल्याला पाणी देणं आवश्यक आहेच. फक्त पाणी देताना प्लेन पाणी द्यायच्याऐवजी त्याच्याबरोबर आपल्याला न्यूट्रिशन देणं फार गरजेचं आहे. 05234 असेल, 06020 असेल यासारखी ग्रेड आपल्याला ग्रेडमधून जर देता आली तर नक्कीच त्याचा फायदा किंवा त्याचा बेनिफिट जो काही नत्र आहे तो नत्राचं रूपांतर करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. स्प्रे मधून आपल्याला नियोजन करायचं असेल नत्राच्या कन्व्हर्जनसाठी तर काय उपाययोजना करता येतील तर क्लोरोमॅक्वाइड क्लोराइड CCC सारखा औषध आहे ज्याचा वापर केल्यानंतर आपण थोडंसं नत्राचं कन्व्हर्जन करू शकतो. टेस्ट ट्यूब सारखा औषध आहे, टेस्ट ट्यूब 05234 आणि बोरॉन अशा कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे टाकला तर जे झाडातलं एक्सेस नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी ते चांगल्या प्रकारे मदत करेल. ह्या 5234चा वरतून जर आपण स्प्रे घेतला फंगिसाइड मध्ये तरी सुद्धा आपल्याला त्याचे रिझल्ट हे एक्सेस नायट्रोजन कंट्रोल करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. म्हणजे आता आपण हे न्यूट्रिशन क्लायमॅटिकल स्ट्रेस मध्ये पावसाळी वातावरणामध्ये जर पाऊस पडत असेल तर कोणतं अन्नद्रव्य जास्त होतं आणि कोणत्या अन्नद्रव्याला अडचण येते याच्याबद्दल थोडक्यात ही चर्चा केली. त्यातल्या त्यात फक्त आपण कच्चा नत्र किंवा नायट्रेट नायट्रोजन बद्दल आपण चर्चा केली.
आता जर आपले टोमॅटोचे प्लॉट असतील, काय आता माझ्यासमोर फळं पण आहेत, टोमॅटोचे जे प्लॉट आहेत बरेच जे आता मोठे फळं झालेले, त्याचं एक समस्या आपण फोटोच्या माध्यमातून पण बघून घेऊ. कॅल्शियम डिफिशियन्सी खूप लवकर येते. आणि कॅल्शियमचा आपण मागच्या चर्चासत्रात चर्चा केली होती. कॅल्शियमचा रोल काय? फळावरची साल तयार करण्यासाठी कॅल्शियम महत्वाचं रोल करतो किंवा महत्वाची भूमिका बजावतो. पेशी विभाजन, सेल डिव्हिजन करण्यासाठी कॅल्शियम चांगल्या प्रकारे काम करतो. आणि सेल वॉल, पेशी भित्तिका तयार करण्यासाठी कॅल्शियम काम करतो. आणि अशा वातावरणात जर नत्र वाढलं आणि कॅल्शियमची डिफिशियन्सी जर जाणवली तर त्याचा परिणाम हा तयार झालेल्या फळावरती आपल्याला दिसून येतो. तयार झालेले फळ वरच्या बाजूने जर काळी क्रॅक आपल्याला दिसत असेल तर समजून घ्यायचे की झाडामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी आपल्याला दिसत आहे. कॅल्शियम डिफिशियन्सीसाठी काय उपाययोजना आपल्याला करता येते? तर बेसिक प्लॉट लावल्यापासूनच फ्लावरिंग दिसेपर्यंत कॅल्शियमची मात्रा झाडामध्ये योग्य असली पाहिजे. आता तो पिरियड निघून गेला ना, आता फळ आपले सेटिंगला आहे. फळ सेटिंगला असताना जर आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी जाणवत असेल तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील? तर कॅल्शियमचा स्प्रे वरतून पण घेणं, ड्रीप मधून कॅल्शियम आणि बोरॉन जर आपण ड्रीप मधून दिलं तरी सुद्धा कॅल्शियमची डिफिशियन्सी कव्हर व्हायला मदत केली जाईल. मग कोणत्या फॉर्म मधला कॅल्शियम आपण वापरला पाहिजे याविषयी जर आपल्याला चर्चा करायची असेल, जास्त डिफिशियन्सी दिसत असेल तर कॅल्शियम क्लोराईडचा जरी आपण वापर केला तरी सुद्धा चालेल. फक्त कॅल्शियम क्लोराईड वापर करताना जर प्रमाण जास्त झालं तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला प्लॉटवरती दिसतात. दुसरा फॉर्म मध्ये जर आपल्याला वापरायचं असेल तर ते म्हणजे ऑक्साईड फॉर्म मध्ये. ऑक्साईड फॉर्म मध्ये जर आपण लिक्विड मध्ये जे येतात त्याचा जरी वापर केला 2 मिली प्रति लिटर प्रमाणामध्ये, ते सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला कॅल्शियमची मात्रा झाडामध्ये भरून काढण्यासाठी मदत केली जाते. आता याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, कॅल्शियम ज्या वेळेला आपण जमिनीमधून देतो तो पूर्णतः त्या फळापर्यंत पोहोचेलच याची शाश्वती देता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियमचे स्प्रे वरतून घेणं तेवढंच गरजेचं आहे. जेवढे आपण कॅल्शियमचे स्प्रे घेऊ तेवढं आपल्या फळावरती येणाऱ्या विकृती येणार नाही. जेणेकरून पाऊस जरी चालला, पाऊस उघडून गेल्यानंतर जे स्क्रॅच आपल्याला फळावरती दिसणार आहे, देठाजवळ जे क्रॅक जाणार आहे ते जाणार नाही. म्हणजे आपल्याला ह्या पावसाळी वातावरणामध्ये अन्नद्रव्यामध्ये नायट्रेट नायट्रोजन कंट्रोल करणं आणि स्प्रे मधून कॅल्शियमची मात्रा वाढवणं, किंवा जर स्प्रे गेलेले नसेल तर ते स्प्रे आपल्याला या कालावधीमध्ये घेणं तेवढंच आवश्यक आहे. कॅल्शियम जर नायट्रेट आपण स्वरूपामध्ये देत असू जमिनीमधून तर कॅल्शियम नायट्रेट बरोबर बोरॉन 20% डायसोडियम ऑक्टाबोरेट टेट्राहायड्रेट फॉर्म मधलं जे बोरॉन येतं ते एकरी 200 ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट 4 किलो आणि बोरॉन 200 ग्रॅम अशा पद्धतीने जर आपण जमिनीमध्ये सोडून तर नक्कीच जो कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे झाडावरती आलेली अडचण आहे ती अडचण आपल्याला येणार नाही. त्या क्लायमेटिकल स्ट्रेसमध्ये पडणाऱ्या पावसामध्ये अजून एक आपल्याला दुसरी उपाययोजना जी करायची आहे ती म्हणजे जर शक्य झालं तर लिक्विड बोर्डो जमिनीवरती जर आपल्याला मारता आला किंवा जर स्प्रे आपल्याला देता आला तर नक्कीच त्या ठिकाणी जे काही बुरशीसाठी फेवरेबल जे क्लायमेट आहे किंवा जे वातावरण तयार झालेलं आहे ते आपल्याला कुठेतरी कंट्रोल करता येईल. आता टोमॅटोच्या बाबतीत जर आपल्याला चर्चा करायची असेल तर सेप्टोरिया लीफ स्पॉट पडणाऱ्या पावसामध्ये जोपर्यंत पाऊस पडतो तोपर्यंत प्लॉटवरती अडचण दिसत नाही. ज्या दिवशी पाऊस उघडून जाईल त्या दिवशी वरच्या पानांवरती आपल्याला स्पॉट दिसतात आणि खालच्या बाजूचे पानं डायरेक्ट करपून जायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. खालच्या पानावरचे स्पॉट म्हणजे सेप्टोरिया लीफ स्पॉट. आणि सेप्टोरिया लीफ स्पॉटला जर कंट्रोल करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे त्या याचे इनॉक्युलम त्या प्लॉटमध्ये नसला पाहिजे. म्हणजे सेप्टोरियाचे जे पानं दिसतात ते कट करून बाहेर काढले पाहिजेत. पण एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये ते करणं आपल्याला शक्य होत नाही. तसं जर आपण केलं तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला आहे. मल्चिंग पेपरवरती आपण प्लॉट लावतो, जे पानं मल्चिंग पेपरला लागलेले असतील, ह्या पावसाळी वातावरणात मातीमध्ये लागलेले असतील किंवा ज्यांची बांधणी लेट झालेली असे जर पानं मातीला लागलेले असतील, चिखल लागलेला असेल तर ते पानं 100% खराब होणारच आहेत. असे पानं जर आपल्याला कट करून बाहेर जर काढता आले तर नक्कीच
त्या प्लॉटमध्ये पानं खराब होण्याची समस्या आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल. ह्या सेक्टोरियल लीफ स्पॉटला पानं जर आपल्याला बाहेर काढता येत नसतील तर त्या ठिकाणी जर आपण बोर्डोचा स्प्रे खाली जर जमिनीवरती टाकून घेतला तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला तो रोग किंवा तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. ज्या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी जास्त साचून राहतं किंवा पाणी आपण पाऊस पडल्यानंतर 3-4 तासासाठी तुंबतं, अशा जमिनीमध्ये ज्यावेळेला ते पाणी सुकून जाईल त्यावेळेला त्या जमिनीमधलं टेम्परेचर जे लो झालेले किंवा त्याची हवा खेळती बंद झालेली ती पूर्वपदावर आणणं आपल्याला आवश्यक आहे. पूर्वपदावर आणण्यासाठी काय, ज्या जमिनीमध्ये पाणी तुंबलेलं आहे अशा जमिनीमध्ये पाणी निघून गेल्यानंतर ड्रीप चालू करून त्याच्याबरोबर अर्धा ते 1 लिटर ऍक्टिव्ह बोर्डो ड्रीपमधून गेलाच पाहिजे. एकाच प्लॉटमध्ये जर आपण कंटिन्यू मिरचीवर मिरची किंवा टोमॅटोवर टोमॅटो किंवा वांग्यावर वांगी अशी पिकं करत असू आणि असं जर पाणी थांबलं तर तिथं फ्युजेरियम विल्ट लवकर येतो. फ्युजेरियम विल्ट म्हणजे मूळ कूज. मग पाणी तुंबल्यानंतर आपल्याला माहिती आहे की हवा बंद झाली म्हणजे फ्युजेरियम वाढणार. पाणी ज्या वेळेला निघून जाईल त्यावेळेला लगेच ड्रीप चालू करून त्याच्याबरोबर हायड्रोसिल एकरी 1 लिटर जर आपल्याला देता आलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला त्या जमिनीमधून जे काही झाडांची नंतर होणारी मर आहे ती मर नियंत्रणात येण्यासाठी मदत केली जाईल. आता दुसरा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे पावसाळी वातावरणात करावयाचे स्प्रे. पाऊस पडत असताना आपण 100% स्प्रे हे घेणारच. आता याच्यामध्ये मतांतर येऊ शकतात. काही जण सांगतात कॉन्टॅक्टचे स्प्रे घेऊयात, काही जण सांगतात सिस्टेमिकचे स्प्रे घेऊयात. कोणताही स्प्रे ज्या वेळेला आपल्याला घ्यायचा आहे त्याच्याबरोबर सिलिकॉन स्टिकरचा वापर आपल्याला या क्लायमेटमध्ये करावाच लागेल. त्याचा वापर जर आपण केला आणि 15-20 मिनिटाची जरी उघडीच मिळाली तर ते स्टिकर ते औषध पेनिट्रेट करण्यासाठी मदत करतं, जेणेकरून ते औषध लवकर झाडामध्ये जाईल आणि आपल्याला त्या फंगिसाइडचे रिझल्ट व्यवस्थित मिळतील. कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा ज्या वेळेला आपण स्प्रे या क्लायमेटमध्ये घेणार असू त्यावेळेला जर स्प्रे मारला अर्ध्या तासात किंवा 1 तासामध्ये पाऊस जर झाला तर पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला कॉन्टॅक्ट फंगिसाइडचे पण मिळत नाही. मग त्याला काय करतो आपण कॉम्बिनेशन. समजा आपल्याला कॉन्टॅक्ट फंगिसाइड मध्ये स्प्रे द्यायचा आहे, M45 असेल, Z78 असेल, अँट्राकॉल असेल, कॅप्टन असेल, यासारखं औषध आपल्याला द्यायचं असेल तर त्याच्या जोडी फायटर 40 म्हणजे P2O5 40% हे जर कॉम्बिनेशन आपण घेतलं तर ते कॉन्टॅक्ट फंगिसाइड त्या झाडामध्ये पेनिट्रेट होण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल आणि आपल्याला जेणेकरून दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला त्या प्लॉटचं डिसीजचं मिळण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होईल. आता चर्चा करताना जोपर्यंत पाऊस पडतोय तोपर्यंत झाड आपल्याला हेल्दी दिसेल. नॉर्मल टोमॅटोचा जर विचार करायचा असेल तर नॉर्मल स्पॉट दिसतील, मिरचीचा विचार करायचा असेल तर हेल्दी दिसेल, फक्त पानावर खालच्या बाजूला आपल्याला थोडेसे स्पॉट दिसतील. पण ज्या दिवशी पाऊस उघडून ऊन पडायला सुरुवात होईल त्या दिवशी सगळ्या प्रकारचे ब्लाइट्स, आर्ली ब्लाइट असेल, लेड ब्लाइट असेल, सेक्टोरियल लीफ स्पॉट असेल, यांचा अटॅक आपल्याला त्या पानावरती किंवा त्या झाडावरती आपल्याला झालेला दिसेल. मिरचीला फायटोप्थोरा कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. बॅक्टेरियल ब्लाइट हा मिरचीमध्ये, तो ढोबळी मिरची असो किंवा आपली साधी मिरची असो, लांब मिरची असो, याच्यामध्ये यांचं नियंत्रण आपल्याला घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्याच्याविषयी आपण आपल्या या प्रेझेंटेशनमध्ये पण चर्चा करू. एक पावसाळी वातावरणात पिकांची घ्यायची काळजी याच्याबद्दलचे काही फोटोग्राफ्स आहेत किंवा काय रोगांची अडचण आपल्याला येऊ शकते याच्याबद्दलचं एक प्रेझेंटेशन आहे ते आपण बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग एक जनरल आपल्याला काय चर्चा करता येईल याविषयी आपण चर्चा करूयात. पावसाळी वातावरणात पिकांची घ्यायची काळजी, टोमॅटो, मिरची, द्राक्ष या सगळ्याविषयी आपण यामध्ये चर्चा करूया पुढे. आता टोमॅटोच्या बाबतीत जर आपल्याला चर्चा करायची असेल तर मागच्या या 8-10 दिवसापूर्वी जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्लॉटमध्ये, बांधणीच्या स्टेजमध्ये प्लॉट असतील त्या स्टेजमध्ये पाणी त्या प्लॉटमध्ये थांबलं अशी कंडिशन बऱ्याच ठिकाणी दिसून आली.
असं पाणी थांबलेलं जर असेल तर त्या प्लॉटवरती स्क्लेरोशियल स्पेसिस या फंगस वाढायला सुरुवात होते. सुरुवातीचे जे 2 फोटो दिसत आहेत आपल्याला, खोडावरती व्हाईट स्पोर्स, स्क्लेरोशियल स्पेसिस या फंगसमुळे त्या खोडावरती झालेली कूच. सेकंड जो फोटो आपल्याला दिसतोय तो पूर्ण झाड सुकून गेलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ते म्हणजे फ्युजेरियम विल्ट. आणि बॅक्टेरियल विल्ट हा एक तिसरा प्रकार. बॅक्टेरियल विल्ट असेल तर झाड हिरवं दिसतं आणि पूर्णतः पानं सुकलेली दिसतात. आणि फ्युजेरियम विल्टला मुळी पूर्ण कुजते आणि हळूहळू वरच्या बाजूनं पान करपत यायला सुरुवात होऊन जाते. पान पूर्णतः करपलेलं आपल्याला दिसून येतं, म्हणजे पान हिरवं राहत नाही. हा दोन्ही विल्ट मधला जर आपल्याला फरक बघायचा असेल तर तो समजून येईल. मग आता ह्या दोन्ही विल्टला, फ्युजेरियम विल्ट असेल, बॅक्टेरियल विल्ट असेल किंवा स्क्लेरोशियल स्पेसिस असतील, यांचं जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील? आपल्या भागामध्ये म्हणजे नाशिक विभागामध्ये जर आपल्याला चर्चा करायची असेल तर दिंडोरी भागात बॅक्टेरियल विल्टचा त्रास खूप आहे. म्हणजे प्लॉट लावल्यानंतर, टोमॅटोचे प्लॉट लावल्यानंतर बॅक्टेरियल विल्टनं फुलकळी सेटिंगच्या आसपास प्लॉट आल्यानंतर कुजायला सुरुवात होऊन जाते किंवा ते प्लॉट आपोआप बसायला सुरुवात होते, मर व्हायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यामुळं मग आपल्याला त्या बॅक्टेरियल विल्ट साठी काम करणं गरजेचं आहे. आणि ओव्हरऑल सगळीकडे ज्या ज्या भागामध्ये एका जमिनीमध्ये कंटिन्यू तेच पीक आपण घेतो अशा जमिनीमध्ये पाऊस जास्त झाल्यानंतर फ्युजेरियम विल्ट, बॅक्टेरियल विल्ट आणि स्क्लेरोशियल हा येणार. मग उपाययोजना काय? मगाची आपली चर्चा झाली की पाणी तुंबलेलं जर असेल तर पाणी निघून गेल्यानंतर लगेच ड्रीप मधून पाणी देणे आणि त्या ड्रीप मधून पाण्याबरोबर हायड्रोसिल एकरी 1 लिटर किंवा ऍक्टिव्ह बोर्डो एकरी 1 लिटर किंवा कॉपर सल्फेट म्हणजे मोरचूद अर्धा किलो हे ड्रीप मधून जाणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. दुसरं, ज्यावेळेला ते पाणी पूर्ण सुकलेलं असेल त्यावेळेला मधल्या गल्लीमध्ये जर आपल्याला सुपर फॉस्फेट किंवा सल्फर जर आपल्याला टाकता आलं तर ते जर आपण टाकून घेतलं तर नक्कीच त्या जमिनीमध्ये जो ओलसरपणा आलेला आहे तो लवकर कंट्रोल करण्यासाठी मदत केली जाते. आता याच्यामध्ये मतांतर येऊ शकतात. सुपर फॉस्फेट टाकलं लगेच पाऊस झाला ते वाहूनच जाईल, पण ज्या जमिनीमध्ये मर जास्त प्रमाणामध्ये येते अशा जमिनीमध्ये आपल्याला हा उपाय करावाच लागेल. हे जर आपलं पाणी निघून गेल्यानंतर लगेचची प्रोसेस. आणि जर अशा पद्धतीनं खोडावरती आपल्याला बुरशी दिसत असेल तर त्याला आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून, जर ड्रेंचिंग शक्य असेल तर त्या ड्रेंचिंगच्या माध्यमातून आपण ती मर कंट्रोल करू शकतो. मग त्यासाठी काय, तर खोडावरती मोरचूद 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो, चुना म्हणजे कॉपर सल्फेट 1 किलो, चुना कॅल्शियम कार्बोनेट खड्याचा असेल तर 1 किलो, इन्स्टंट असेल म्हणजे जो आपण केमिकल म्हणतो तो जर असेल तर 400 ग्रॅम, पीसीएल किंवा ब्लिचिंग पावडर 200 ग्रॅम आणि कव्हर प्लस 400 ग्रॅम हे 200 लिटर पाण्यासाठी एकत्र कॉम्बिनेशन घेऊन प्रति झाड 100 ते 150 मिली जर आपण त्या खोडावरती ओतलं तर हा मर आपल्याला कंट्रोल करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. आणि ही मर आपल्या प्लॉटमध्ये येऊच नाही म्हणून जर आपल्याला प्रयत्न करायचे असतील तर अर्ली स्टेज पासून ज्या जमिनीमध्ये आपण एकावर एक पीक घेतो अशा जमिनीमध्ये निंबोळी पेंटचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. बेसल डोसला सल्फरचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि पेपर टाकल्यानंतर ती जमीन डिसइन्फेक्ट करणं फार गरजेचं राहतं. त्याच्यासाठी हायड्रोसिल जर आपल्याला सोडता आलं तर ते जर सोडून घेतलं तर नक्कीच आपल्याला त्या नंतर येणाऱ्या मर कंट्रोल राहायला मदत केली जाईल. आता बॅक्टेरियल विल्ट जर आपल्याला दिसत असेल तर बॅक्टेरियल विल्ट साठी काय, तर अँटीबायोटिक आपल्याला ड्रेंचिंगच्या माध्यमातून द्यावं लागेल. व्हॅलिडामायसिन जमेल, स्टेप्टोसायक्लिन जमेल, कासुगामायसिन जमेल. पण ते कॉपर आणि ते अशा कॉम्बिनेशन मध्ये जर आपण घेऊन त्याची जर आपण ड्रेंचिंग खोडावरती जर केली तर नक्कीच आपल्याला बॅक्टेरियल विल्ट कंट्रोल राहण्यासाठी मदत केली जाईल. आणि बॅक्टेरियामध्ये जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर ज्यावेळेला पाणी सुकून जाईल त्याच्यानंतर सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा एकरी 2-2 लिटर जर आपण ड्रीप मधून दिलं तरी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला जी काही नंतर होणारी झाडाची जी मर आहे, जो सुकवा आहे तो कंट्रोल राहण्यासाठी मदत केली जाईल.
आता जो आपली महत्वाची चर्चा झाली होती तो म्हणजे सेप्टोरिया लीफ स्पॉट. ते आपण फोटो बघूया. पुढे सेप्टोरिया लीफ स्पॉट, पानाच्या खालच्या बाजूला स्पॉट येत जातात आणि नंतर तो खालून वरच्या बाजूला तो सुकवा वाढत वाढत जातो. सेप्टोरिया लीफ स्पॉटला रिझन काय आहे तर त्याच जमिनीमध्ये कंटिन्यू ते पीक घेणं, त्याच क्लायमॅटिकल कंडिशन वर्स्ट असणं, म्हणजे रिमझिम पाऊस कंटिन्यू पडतोय अशी कंडिशन असेल. बांधणीच्या स्टेजमध्ये प्लॉट आल्यानंतर खालून पानं पूर्णतः वरवर होत जातात. या साईडला जर बघितलं तर आपण पानावरती असे स्पॉट आपल्याला दिसतात. आता सेप्टोरिया लीफ स्पॉटला ज्यावेळेला आपण टेक्निकली कंट्रोल मेजरचा विचार करतो त्यावेळेला बेसिक मुद्दा येतो तो म्हणजे तिथं इनोकुलम नसलं पाहिजे. ज्यावेळेला प्लॉटच्या 2 बांधण्या झालेल्या असतात त्यावेळेला किती जरी आपण स्प्रे कव्हरेज मध्ये घेण्याचा प्रयत्न केला तरी ते कव्हरेज खालीपर्यंत आपल्याला मिळत नाही. आणि त्या पानांवरती जर ते फंगस वाढलेले असेल तर ती स्प्रे मारल्यानंतर सुद्धा फेवरेबल कंडिशन मिळाल्यानंतर वर वाढत जाते. पण त्यासाठी काय ते खालचे पानं जर आपण कट करून बाहेर जर आपल्याला काढता आले तर नक्की तिथे हवा खेळती व्यवस्थित राहील आणि त्या सेप्टोरिया लीफ स्पॉटचा कंट्रोल आपल्याला जास्त दिवस मिळण्यासाठी मदत केली जाईल. आणि पानं काढणं जर आपल्याला शक्य नसेल तर 2 सरीतलं अंतर व्यवस्थित असणं गरजेचं, 2 झाडातलं अंतर व्यवस्थित असणं गरजेचं, जेणेकरून जेवढी हवा खेळती राहील तेवढा हा प्रॉब्लेम आपल्याला जास्त जाणवणार नाही. या पावसाळी वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त राहिल्यामुळं याचं प्रमाण आपल्याला जास्त जाणवतं. ज्यावेळेला ऊन पडेल त्यावेळेला आपल्याला सेप्टोरिया लीफ स्पॉटसाठी प्लॉटवरती बऱ्याच ठिकाणी आपल्याला तो दिसणार. मग कंट्रोल मेजरमध्ये काय, जसं मग सांगितलं की बोर्डोचा स्प्रे जर आपल्याला खाली मारता आला खालच्या बाजूला तरी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला याचा लॉंग टर्म कंट्रोल मिळायला मदत केली जाईल. आणि केमिकल मधून जर आपल्याला याचं नियोजन करायचं असेल तर झोल ग्रुप मधलं कोणतंही एक फंगिसाईड, डायफेनोकोनाझोल घ्या, पेनकोनाझोल घ्या, ट्रायसायक्लाझोल घ्या, कोणतंही एक टेम्बुकोनाझोल घ्या, कोणतंही एक फंगिसाईड जर आपण स्प्रे घेतला मग त्याचं कॉम्बिनेशन जर सांगायचं झालं तर ब्रँड नेम किंवा ट्रेड नेमच्या नावाने जर सांगायचं झालं तर स्कोर सिलेटेड कॅल्शियम कव्हर प्लस या कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे घेतला तरी आपल्याला याचे रिझल्ट चांगले मिळतील. किंवा या पावसामध्ये हेक्साकोनाझोल प्लस कॅप्टन आणि फायटर 40 म्हणजे ताकद आणि फायटर 40 या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये जरी आपण स्प्रे टाकला तरी सुद्धा आपल्याला याचा कंट्रोल जास्त दिवस मिळण्यासाठी मदत केली जाईल. किंवा अजून झोल ग्रुपमध्ये आपल्याला चर्चा आहे ट्रायसायक्लाझोल प्लस मॅनकोझेब, मर्जर वगैरे नावानं मार्केटमध्ये मिळतं. मर्जर आणि फायटर 40 या कॉम्बिनेशनमध्ये जरी आपण स्प्रे घेतला तरी आपल्याला सेप्टोरिया लीफ स्पॉट जास्त काळ नियंत्रणात राहण्यासाठी मदत केली जाईल. त्यानंतर पुढचं जे आता महत्वाचं जो आहे जो आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणवतो तो म्हणजे बॅक्टेरियल स्पॉट. तर बॅक्टेरियल स्पॉटला काय आहे, एक रिमझिम पडणारा पाऊस आणि त्याच्यावरती येणारं ऊन अशी जर कंडिशन राहिली असेल तर त्यावेळेला बॅक्टेरियल स्पॉट प्लॉटवरती जास्त येतात. फळावर येणारे टिपके, पानावर येणारे टिपके, तयार झालेल्या फळावरती आलेला काळा स्पॉट हा बॅक्टेरियल स्पॉट. आता बॅक्टेरियल स्पॉट म्हणजे काय तर जीवाणूजन्य टिपका. ज्यावेळेला फळामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी असेल त्यावेळेला वरची साल नाजूक राहते किंवा वरची साल स्ट्रॉंग राहत नाही, त्याच्यामुळे बॅक्टेरियल स्पॉटची भीती जास्त राहणार. हा एक महत्वाचा मुद्दा जे आपण मग सुरुवातीच्या याच्यात चर्चा केली की आपल्याला या पावसाळी वातावरणामध्ये कॅल्शियम वाढवणं आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. ते आपल्याला बॅक्टेरियल स्पॉट कंट्रोल करण्यासाठी सुद्धा काम करतं. आता बॅक्टेरियलसाठी आपल्याला कंट्रोल मेजर जर घ्यायचा असेल तर फारशी औषधं अवेलेबल नाही आहेत. आपल्याला अँटीबायोटिक मध्येच काम करावं लागतं आणि अँटीबायोटिकला लिमिटेशन्स आहेत. अँटीबायोटिक मध्ये काय काय आपण वापरू शकतो, स्ट्रेप्टोसायक्लिन वापरू शकतो, कासोगामायसिन वापरू शकतो, व्हॅनिडामायसिन आपण यूज करू शकतो. पण जर अँटीबायोटिकचा वापर जास्त झाला तर झाड पर्यायानं वीक बनतं. त्याच्यामुळे अँटीबायोटिकचा वापर करताना आपल्याला योग्य प्रमाणात आणि ठराविक इंटरव्हलनं करणं फार आवश्यक आहे. तर बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आज स्प्रे स्ट्रेप्टोसायक्लिनचा होतो, तो बॅक्टेरियल स्पॉट कव्हर झाला नाही म्हणून परत दुसऱ्या दिवशी व्हॅनिडामायसिनचा स्प्रे होतो, परत तो कंट्रोल झाला नाही म्हणून परत
2 ब्रोमो 2 नायट्रोचा स्प्रे होतो, तो नाही कंट्रोल झाला म्हणून परत कासोगामायसिनचा स्प्रे होतो. पण एवढे जर स्प्रे गेले तर ते झाड जर वीक बनलं तर नंतर त्याची झाडाच्या फिजिओलॉजिकल मध्ये अडचण येते, डिसऑर्डर आपल्याला तयार होतात. आणि फिजिओलॉजिकल डिसऑर्डर झाल्यानंतर मग फळ तिरंगावणं किंवा फळ पाहिजे तसं न फुगणं ह्या अडचणी आपल्याला दिसून येतात. ज्या फळावरती स्पॉट आलाय तो स्पॉट जाणार नाही, येऊ नये म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल तर कॅल्शियमची मात्रा झाडामध्ये वाढती ठेवणं गरजेचं आहे. एवढं कॅल्शियम चांगलं तेवढी वरची पेशीभित्तिका चांगली, जेवढी पेशीभित्तिका चांगली तेवढी बॅक्टेरियल स्पॉट कमी. आणि दिसत असेल तर त्याच्यावरती कोणते कोणते आपण स्प्रे ज्याचे आपल्याला रिझल्ट आता आपण ज्या वेळेला ऍक्च्युअल फील्ड वरती देतो त्यावेळेला कोणते कोणते जे आपल्याला रिझल्ट चांगले मिळाले तर कवच, कासुबी, कव्हर प्लस ह्या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये ज्यावेळेला आपण स्प्रे देतो त्यावेळेला आपल्याला बॅक्टेरियल स्पॉट लवकर कंट्रोल व्हायला मदत केली जाईल. ड्रीप मधून ऍक्टिव्ह गोल्ड आणि व्हॅलिडामायसिन जरी आपण ड्रीप मधून सोडलं तरी सुद्धा बॅक्टेरियल स्पॉट लवकर कव्हर होण्यासाठी मदत केली जाईल. म्हणजे याच्यासाठी आपल्याला कॅल्शियमची मात्रा वाढती ठेवली आणि अँटीबायोटिकचा वापर योग्य प्रमाणामध्ये जर आपण केला तर बॅक्टेरियल स्पॉट आपल्याला कव्हर व्हायला मदत केली जाते. पुढे आता जे दुसरी जी आपली महत्वाची चर्चा होती की कॅल्शियम डिफिशियंट प्लॉट दिसतात. तर बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला आपण फिरतो त्यावेळेला बऱ्याच प्लॉट वरती आता जो आपण फोटो बघणार आहे ही अडचण आपल्याला दिसते. कोणती? ब्लॉझम एंड रॉट. ब्लॉझम एंड रॉट म्हणजे काय? फळाच्या खालच्या बाजूला येणारा टिपका. फळाच्या खालच्या बाजूला येणारा टिपका म्हणजे काय? समजा हे जर आपलं फळ असेल, या फळाच्या खालच्या बाजूला काळा स्पॉट आपल्याला दिसतो आणि तो आतमध्ये खड्डा पडत जातो. हा ब्लॉझम एंड रॉट. ब्लॉझम एंड रॉट म्हणजे काय? तर ही कॅल्शियम डिफिशियन्सी असल्यामुळं झाडामध्ये आलेली विकृती. मग या ब्लॉझम एंड रॉट साठी आपल्याला काय करता येईल तर त्याला कॅल्शियमच वाढवत राहणं गरजेचं. आणि बऱ्याच ठिकाणी असा प्रकार दिसल्यानंतर फंगीसाइडचे स्प्रे रेकमेंड केले जातात. ब्लॉझम एंड रॉटला फंगीसाइड काम करत नाही. हे फक्त आणि फक्त कॅल्शियम डिफिशियन्सी जर असेल तर ब्लॉझम एंड रॉट आपल्याला प्लॉटमध्ये दिसतो. आता बऱ्याच याच्यामध्ये चर्चा करताना असं लक्षात येतं की कॅल्शियम तर दिलंय पण ते तरी ब्लॉझम एंड रॉट दिसतोय. तर बऱ्याच वेळेला कॅल्शियम हा मुवमेंट त्याची जी काही मुळीकडून जे काही झाडाकडे जातं त्याची जी मुवमेंट आहे ती बऱ्यापैकी स्लो आहे. त्याच्यामुळे जरी कॅल्शियम आपण ड्रीप मधून दिलेला असेल तरी तो आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून द्यावा लागणार. मग तो कॅल्शियम नायट्रेट असेल, कॅल्शियम क्लोराईड असेल, ऑक्साईड फॉर्म मधला असेल, असं जरी आपण दिला तरी नक्कीच आपल्याला त्याचा बेनिफिट मिळेल. पुढे जे आहे ते फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आणि लीफ रोल जो आपल्याला विषय घ्यायचा आहे तो सगळ्यात महत्वाचा. आता फिजिओलॉजिकल लीफ रोल आणि फ्रूट फ्लाय. मागच्या आठवड्यात किंवा 10 दिवसापूर्वी ज्या वेळेला तो मोठे पाऊस पडून गेले आणि अचानक ऊन पडलं त्यावेळेला प्रत्येक ठिकाणाहून एकच प्रॉब्लेम होता, तो म्हणजे पानाच्या वाट्या झालेल्या आहेत. ही पानाची वाटी होणं म्हणजे ते फिजिओलॉजिकल लीफ रोल. ज्यावेळेला क्लायमेटमध्ये मोठे बदल होतात त्यावेळेला ते बदल सहन करण्याची पिरियड झाडामध्ये इन्स्टंट नसतो, लगेच येत नाही. त्याच्यामुळे काही कालावधीसाठी झाड हे वेगळी लक्षणं दाखवू शकतं. त्यातलाच हा एक प्रकार. म्हणजे जर पानाची अचानक वरच्या बाजूला वाटी झाली असेल तर घाबरून जायची गरज नाही. 4, 5, 6 दिवसानंतर हळूहळू ती कव्हर होत जाते. फॉस्फरस पोटॅश जर कमी असेल तर पुढे आपला जो फोटो आहे ते दिसून येईल आपल्याला. मग याच्यासाठी काय? ज्यावेळेला फिजिओलॉजिकल आपल्याला वाटतं की क्लायमेटमध्ये फार मोठा बदल होतोय तर अशा वेळेला सीविड आणि कव्हर प्लस याचे जर आपल्याला स्प्रे देता आले वरतून, तो जर स्प्रे आपण टाकले तर ते वातावरणाच्या बदलाचा ताण सहन करण्याची क्षमता त्या झाडामध्ये राहील आणि ती डिसऑर्डर आपल्याला दिसणार नाही. त्याच्यासाठी एक खास हा फोटो दाखवण्यामागचा उद्देश तो. घाबरून जायची गरज नाही. वातावरण बदललंय की झाड त्याची रिॲक्शन देणारच. आणि दुसरा जो हा इकडचा फोटो आहे तो म्हणजे फ्रूट फ्लाय. आता हा फोटो दाखवण्यामागचा उद्देश काय तर मागच्या चर्चासत्रात आपली ओझरती चर्चा झाली होती की यावर्षी टोमॅटो वरती फळमाशीचा त्रास आहे आणि बऱ्याच प्लॉट वरती आपल्याला तो दिसतोय. तर फळावरती फक्त आता इथे या ठिकाणी डंक दिसतोय. म्हणजे या फुलावरती जे काही 6-7 फळं जी सेट झालेली
त्यातनं एकही फळ खुडून मार्केटला जाण्यासारखं नाही. जर आपण जवळून बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला डंक दिसत आहेत आणि झाड फळ पूर्णतः कुजलेलं आपल्याला दिसून येत आहे. या फ्रूट फ्लायसाठी ट्रॅप जर आपल्याला फेरोमेन ट्रॅप ज्याला आपण म्हणतो, तर फेरोमेन ट्रॅप जर आपल्याला एकरी 6 ते 8 जर आपल्याला फेरोमेन ट्रॅप लावता आले तर आपल्याला फळमाशीपासून होणारं नुकसान होणार नाही. त्याचा जो लूर येतो आतमधलं जे आहे त्याला लूर म्हणतात, ती वडी ज्याला आपण वडी म्हणतो, ती वडी या प्रत्येक फ्रूट फ्लायनुसार वेगवेगळी येते. कारल्याची वेगळी, टोमॅटोची वेगळी, ती फक्त आपल्याला त्या ठिकाणी लावावी लागेल. आणि त्याच्यात अजून एक वैशिष्ट्य, जे काही येणार आहेत ते नर येणार आहेत. नर फळमाशीचे जे नर आहेत तेच फक्त त्या ठिकाणी येतात, ते मरत नाही. ते आल्यानंतर आपल्याला त्यांना मारून टाकावं लागेल. ग्रोथ क्रॅक, आता जे आपले मग चर्चा झाली की वाढीच्या स्टेजमध्ये पाऊस झाला, जे देठावरती आता इथे बारीक बारीक जे स्क्रॅच दिसत आहेत आपल्याला, हे म्हणजे ग्रोथ क्रॅक किंवा एक्सेस नायट्रोजन अचानक पडलेल्या पावसामुळं आलेली विकृती. याला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला कॅल्शियमचे स्प्रे वरतून घेणं गरजेचं. मग तो कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये आपण घेतला पाहिजे, तर कव्हर एसेल, कॉम्पो फर्टिलायझरचं कव्हर एसेल येतं, थायोफिनेट मिथाइल 1 ग्रॅमनं, कव्हर एसेल 2 ml आणि कव्हर प्लस 2 ग्रॅमनं. ह्या कॉम्बिनेशन मध्ये आपण जर स्प्रे टाकला तर बऱ्यापैकी आपल्याला हे जे क्रॅक जाणवत आहेत ते क्रॅक आपल्याला कंट्रोल करायला मदत केली जाईल. ड्रीपमधून हायड्रोस्पीड, कॅल्शियम आणि बोरॉन कॉम्बिनेशन 13-0-45 आणि 4-in-1 ह्या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण ड्रीपमधून न्यूट्रिशन दिले तर बऱ्यापैकी ग्रोथ क्रॅक कंट्रोल राहण्यासाठी आपल्याला मदत केली जाईल. ज्या प्लॉटवरती आता दिसत नसतील त्यांनी प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर हा स्प्रे जरी आपण टाकून दिले तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला ग्रोथ क्रॅक होणार नाही आणि फळांची किपिंग क्वालिटी चांगली राहायला मदत केली जाईल. आता जी आपली चर्चा झाली, पावसाळी वातावरणात कमतरता कशी जाणवते आणि त्याची लक्षणं कशी दिसतात, त्याची महत्वाची ते बघूयात. कॅल्शियम आणि बोरॉन जे डायरेक्ट फळावरती अफेक्ट करतं, फळाला डायरेक्ट क्रॅक जातात, म्हणजे यावेळेला आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन हे देणं आवश्यक आहे. फुल लागल्यापासून पुढं कॅल्शियम आणि बोरॉन वरतून स्प्रेला आणि ड्रीपमधून प्लॉटला हे गेलं पाहिजे. पुढे बोरॉन कमतरता, फुलगळ होईल आणि पोकळ फळ पडलेलं आपल्याला दिसेल. त्या ठिकाणी जर बघितलं 7-8 फुलं दिसत आहेत पण सेट फक्त 2-3 झालेले, हे बोरॉन डिफिशियन्सीचं लक्षण. कंट्रोल मेजर काय आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल मेजर काय घेता येईल, H2 05234 आणि बोरॉन या कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे घेतला तर बऱ्यापैकी आपल्याला बोरॉन डिफिशियन्सी पण कव्हर व्हायला मदत केली जाईल आणि सेटिंग मिळायला पण चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. हे दाखवण्याचा किंवा सांगण्या पाठीमागचा उद्देश एकच, पाऊस ज्या वेळेला पडत असतो त्यावेळेला आपलं फक्त आणि फक्त फंगीसाईडकडे लक्ष राहतं, न्यूट्रिशनकडे आपण फारसं लक्ष देऊ शकत नाही. त्याच्यामुळं न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आल्यानंतर फंगीसाईड त्या ठिकाणी काम करणार नाही. हे जर नुकसान आपलं झालं तर ते नंतर कव्हर करता येत नाही. त्याच्यामुळे फंगीसाईड बरोबरच न्यूट्रिशनचा बॅलन्स पावसाळी वातावरणात झाडात आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण हे बघितलं, फळ आतून पोकळ पडणं म्हणजे त्याला वजन मिळणार नाही. ज्यावेळेला 2-3 खुडे होऊन जातात किंवा 4-5 खुडे होऊन जातात त्यावेळेस आपल्याला हा प्रॉब्लेम दिसायला सुरुवात होऊन जाते आणि फळ सेटिंग होत नाही, फळ कळी पिवळी पडून गळून जाते, ते म्हणजे बोरॉन डिफिशियन्सीचं लक्षण. आणि कंट्रोल मेजर H2 400 ml 05234 400 ग्रॅम आणि बोरॉन 100 ग्रॅम अशा कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे घेतला तर नक्कीच आपल्याला फुल सेटिंगसाठी पण मदत केली जाईल आणि बोरॉन डिफिशियन्सी कव्हर करण्यासाठी सुद्धा मदत केली जाईल. फॉस्फरस जर कमी पडलेला असेल तर झाडामध्ये आपल्याला पानाची पूर्णतः वाटी झाल्यासारखी आपल्याला दिसते आणि पानाच्या खालच्या बाजूच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला पूर्ण तपकिरी कलरच्या झालेल्या आपल्याला दिसून येतात, जांभळ्या कलरच्या शिरा आपल्याला दिसून येत आहेत. या इकडे पण तो पूर्ण फॉस्फरस डिफिशियन्सी असल्यामुळे याचा दुष्परिणाम काय, तर फुल सेटिंग मिळत नाही, ब्लाइट्स जेवढे आहेत ते लवकर त्या झाडावरती अटॅक करतात, फळाला वजन आणि चकाकी आपल्याला मिळणार नाही. म्हणून ते बघा आपण चर्चा करताना सांगतो की 52-34 पावसाळी वातावरणामध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे किंवा फॉस्फरस आणि पोटॅश वाढता ठेवणं गरजेचं आहे. तो जर वाढवला तर आपल्याला फॉस्फरस कंट्रोल होऊन जाईल आणि सेटिंगला पण फारशी अडचण येणार नाही.
दुसरी महत्वाची जी डिसऑर्डर किंवा जे आपल्याला कमतरता या पावसाळी वातावरणामध्ये जाणवते आणि ज्याचा इफेक्ट डायरेक्ट फळावरती होतो तो म्हणजे पोटॅश कमतरता. पोटॅश जर कमी पडलेला असेल तर फळ एकसारखं पिकत नाही. पानाचे कडा करपलेले आपल्याला दिसून येतात, तिरंग्याचा प्रॉब्लेम दिसतो, फळ एकसारखं पिकत नाही आणि पांढऱ्या कलरचं फळ आपल्याला दिसून येतं. हे पोटॅश कमतरतेचं लक्षण. म्हणजे तिरंगा जर प्लॉटमध्ये होत असेल तर फॉस्फरस, पोटॅश, बोरॉन आणि फेरस या न्यूट्रिशनच्या डिसऑर्डरमुळे झाडामध्ये आलेली विकृती किंवा फळामध्ये आलेली विकृती, त्यासाठी आपल्याला वातावरणात पोटॅशची मात्रा सुद्धा झाडामध्ये योग्य ठेवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी 5234 आहे, 13045 आहे, 0050 आहे, पोटॅशियम शोनाइट आहे. हे जरी आपण ड्रिप मधून दिलं तरी सुद्धा नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला मिळेल. फक्त 0050 किंवा पोटॅशियम शोनाइट सारखं ग्रेड आपल्याला द्यायचे असेल तर त्याच्या जोडीला न्यूफर्ड ग्रेड 2 लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट जे येतं ते 1 ते 2 लिटर आपल्याला त्याच्याबरोबर जर दिलं तर नक्कीच पान जे कडक होणार आहे ते पान कडक होणार नाही, पानाची ग्रोथ व्यवस्थित राहायला मदत केली जाईल. आता हे झालं आपलं टोमॅटोच्या बाबतीतली चर्चा. आता काही जे फोटो आहेत टोमॅटोचे, काही फळं जे आहेत, माझ्याकडे काही फळं आहेत आजच्या प्लॉटमध्ये. ही पावसाळी वातावरणामध्ये जे फळ कॅनोपीच्या बाहेर होतं त्याच्यावरती आलेली डिसऑर्डर. म्हणजे कॅनोपी आपल्याला प्लॉटला चांगली असलीच पाहिजे. कॅनोपी जर कमी असेल आणि फळ जर बाहेरच्या वातावरणात एक्सपोज होत असेल तर फळावरती अशा प्रकारचे स्क्रॅचेस आपल्याला दिसतात. हे स्क्रॅच आले म्हणजे हे फळ 2 नंबर क्वालिटीमध्ये जाणार. याच्यासाठी कॅनोपी मेंटेन असणं किंवा कॅनोपी योग्य असणं गरजेचं आहे. आता हे कॅनोपीचा सांगण्याचा उद्देश काय, तर जर प्लॉट अति वाढतोय म्हणून काही जणांनी प्रयोग जर वेगळे केलेले असतील तर त्यावेळेला झाडामध्ये कॅनोपी मेंटेन होत नाही. ते जर फळ बाहेर एक्सपोज झालं, पॅक्लोब्युटाझोलचा जर वापर केलेला असेल तर झाडाची कॅनोपी मेंटेन होणार नाही, पाहिजे तशी ग्रोथ आपल्याला झाडामध्ये दिसणार नाही. फळ जर बाहेरच्या वातावरणात एक्सपोज झालं तर आपल्याला अशा प्रकारची लक्षणं दिसून येतील. त्याच्यामुळे कॅनोपी व्यवस्थित मेंटेन असली पाहिजे. पानाच्या आड जर फळ असेल व्यवस्थित झाकलेलं तर त्याच्यावरती स्क्रॅच येण्याचं प्रमाण कमी राहतं. आता मिरची याच्यामध्ये जे आपल्याला या पावसाळी वातावरणामध्ये जे महत्वाचे रोग अडचण देतात ते बघून घेऊयात. पुढे बॅक्टेरियल लीफ स्पॉट, पानाच्या खालच्या बाजूला टिपके आलेले आपल्याला दिसून येतात आणि ते पान नंतर गळून जातं. हे मिरचीमध्ये लांब मिरची असो, कॅप्सिकम असो, याच्यामध्ये आपल्याला ह्या पावसाळी वातावरणामध्ये हा जास्त प्रमाणामध्ये दिसणार. त्यात ज्या ठिकाणी सेटिंग झालेली आहे किंवा ज्या ठिकाणी खुडे चालू आहेत अशा प्लॉटमध्ये बॅक्टेरियल लीफ स्पॉट लवकर दिसून येतो. त्याचं कंट्रोल मेजर काय आहे तर अँटीबायोटिकचा स्प्रे जर आपण वरतून घेतला तर नक्कीच बॅक्टेरियल स्पॉट कव्हर व्हायला मदत केली जाईल. आणि मग जी आपली चर्चा झाली की ऍक्टिव्ह बोर्ड आणि व्हॅलिडामायसिन जर आपल्याला खालून देता आलं तर नक्कीच बॅक्टेरियल लीफ स्पॉट कव्हर व्हायला मदत केली जाईल. त्याचबरोबर ऍक्टिव्ह बोर्ड जर आपल्याला जमिनीवरती मारता आला तरी सुद्धा आपल्याला बॅक्टेरियल लीफ स्पॉट जास्त दीर्घकाळ नियंत्रणात राहण्यासाठी मदत केली जाईल. बुरी, ज्यावेळेला आता हे पावसाचं वातावरण उघडून जाईल, ऊन पडेल, त्यावेळेला ज्या प्लॉटमध्ये कॅनोपी जास्त आहे किंवा ज्या प्लॉटमध्ये दाटी जास्त आहे, हवा खेळती कमी, अशा प्लॉटवरती लगेच पावडरी मिल्ड्यूचा अटॅक आपल्याला 100% दिसून येणार. याच्यासाठी काय, सिस्टेमिक मध्ये जे एखादं चांगलं फंगिसाइड असेल अशा फंगिसाइडचा स्प्रे ज्यावेळेला आपल्याला वाटतं की 1-2 तासाची उघडीप मिळेल अशा क्लायमेटमध्ये जर आपण देऊन घेतला तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला पावडरी दीर्घकाळ नियंत्रणासाठी मदत केली जाईल. आणि पावडरी मिल्ड्यूसाठी अजून काय आहे तर फॉस्फरस पोटॅश जेवढा झाडामध्ये जास्त असेल तेवढी पावडरी मिल्ड्यू झाडावरती कमी राहील. म्हणजे परत न्यूट्रिशन मध्ये आपण येऊ की स्प्रे बरोबरच आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश हा जमिनीमधून वाढवणं गरजेचं राहील. पुढे लेट ब्लाइट आणि फायटोप्थोरा ज्याची आपली चर्चा झाली. वरती तर शेंड्यावरती काळं पडलेलं दिसतंय, झाड सुकून जातं, काही ठिकाणी खोडावरती दिसतं, फळावरती, आणि पूर्ण झाड डॅमेज झालेलं. आत्ताच्या क्लायमेटमध्ये ज्या काही मिरच्या आता लावलेल्या आहेत, जे 20-21 दिवसाचे प्लॉट आहेत, अशा प्लॉटमध्ये सुद्धा फायटोप्थोरा आत्ताच दिसतोय. म्हणजे जो इंटरनोड आहे त्या ठिकाणी त्याचा अटॅक आपल्याला दिसायला सुरुवात झालेली. ज्यावेळेला कॅनोपी जास्त वाढेल, ज्यावेळेला पुढे वाढतील, त्यावेळेला हवा जर खेळती बंद झाली तर त्यावेळेला याचा आउटब्रेक होतो. म्हणजे
फास्ट तो वाढतो. पण आता झाड लहान असताना सुद्धा आपल्याला तो फायटोप्थोरा प्लॉटमध्ये दिसतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येते? हायड्रोसिल आणि कोबाल्ट सल्फेट, हायड्रोसिल 400 ml आणि कोबाल्ट सल्फेट 25 ग्रॅम अशा कॉम्बिनेशन मध्ये जरी आपण स्प्रे घेतला तरी बऱ्यापैकी फायटोप्थोरा लॉंग ड्युरेशन साठी कंट्रोल राहायला मदत केली जाईल. ड्रेंचिंग जर आपल्याला सॉइल ऍप्लिकेशन मधून जर करायचे असेल तर मेटल एक्झिल 35% जर आपण सॉइल ऍप्लिकेशन मधून ड्रेंच केलं तरी सुद्धा बऱ्यापैकी फायटोप्थोरा आपल्याला लॉंग पिरियड साठी कंट्रोल राहण्यासाठी मदत केली जाईल. त्याचबरोबर सिस्टेमिक मध्ये कोणते सायमोक्झेलिन प्लस मॅन्कोझेब त्याच्याबरोबर अँटीबायोटिक स्टेप्टो असेल व्हॅलिड असेल अशा कॉम्बिनेशन मध्ये जरी आपण स्प्रे घेतला तरी सुद्धा फायटोप्थोरा आपल्याला दीर्घकाळ नियंत्रणासाठी मदत केली जाईल. आणि अजून एक बेस्ट कॉम्बिनेशन फायटोप्थोरा कंट्रोल करण्यासाठी ते म्हणजे कॅप्टन प्लस हेक्झाकोनाझोल आणि फायटर 40 या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये जरी आपण स्प्रे घेतला तरी सुद्धा बऱ्यापैकी फायटोप्थोरा लेट ब्लाइट आपल्याला दीर्घकाळ नियंत्रणासाठी मदत केली जाईल. आणि त्याचबरोबर जे काही खालचे पानं आहेत ते जर आपल्याला बाहेर काढता आले तर योग्यच. लेबर अभावी जर ते शक्य नाही झालं तर बोर्डोचा किंवा हायड्रोसिलचा स्प्रे जो डिसइन्फेक्ट करेल असा स्प्रे जर आपण जमिनीवरती जर करता आला तर नक्कीच फायटोप्थोराचं कंट्रोल आपल्याला जास्त काळ मिळायला मदत केली जाईल. याच्याबद्दल काळजी करून सांगण्याचा उद्देश काय तर आत्ताचं जे क्लायमेट आहे हे 100% या रोगाला पोषक असं वातावरण आहे. या वातावरणामध्ये आपल्याला स्प्रे इंटरव्हल कमी करावे लागतील. म्हणजे 2 स्प्रे मधलं अंतर आपल्याला कमी करावं लागेल. त्याच वेळेला आपल्याला याचं नियंत्रण मिळेल. ज्यावेळेला क्लायमेट क्लिअर राहील त्यावेळेला 4-5 दिवसाचा गॅप टाकला तरी सुद्धा रिझल्ट चांगले मिळतात. पण ज्यावेळेला पावसाळी वातावरण राहतं त्यावेळेला आपल्याला स्प्रे इंटरव्हल कमी करणं आवश्यक राहतं. मग पहिला स्प्रे हायड्रोसिल कोबाल्ट सल्फेट, नंतर दुसरा स्प्रे सायमोक्झेलिन मॅन्कोझेब प्लस स्टेप्टोसायक्लिन आणि तिसरा स्प्रे फायटर 40 हेक्झाकोनाझोल आणि कॅप्टन म्हणजे ताकद आणि फायटर 40 असं जर घेतलं तर आपल्याला बऱ्यापैकी फायटोप्थोरा, पावडरी, ब्लाइट ह्या सगळ्यांचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळायला मदत केली जाईल. आणि त्याचबरोबर जमिनीवरती जर आपल्याला बोर्डोचा स्प्रे देता आला तर फायटोप्थोरा आपल्याला दीर्घकाळ नियंत्रणासाठी मदत केली जाईल. आणि ड्रेंचिंगच्या माध्यमातून 35% मेटल एक्झिल जर आपल्याला ड्रेंच करता आलं तर नक्कीच अजून आपल्याला फायटोप्थोराचा कंट्रोल जास्त वेळ मिळायला मदत केली जाईल. पुढे आता या पावसाळी वातावरणामध्ये बऱ्यापैकी आपण फंगिसाईडकडे लक्ष देतो. त्याचबरोबर आपल्याला इन्सेक्टमध्ये पेस्टमध्ये सुद्धा आपल्याला काळजी करणं तेवढंच गरजेचं आहे. इन्सेक्टमध्ये काय आहे आता हे अमावस्येचा पिरियड आता काल परवा गेला त्याच्यामुळे अळीचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणवणार आहे. मग अळीसाठी याच कॉम्बिनेशन मध्ये एखादं इन्सेक्टिसाइड चांगलं जाणं गरजेचं. ज्या वेळेला प्लॉट छोटा असतो म्हणजे त्याचे दिवस कमी असतात 45 दिवसाच्या आतले प्लॉट 30 दिवसाच्या आतले प्लॉट त्यावेळेला आपल्याला स्प्रे कव्हरेज व्यवस्थित मिळतं. पण जसं जसं प्लॉट मोठा होत जाईल तसं तसं कव्हरेज आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. त्यामुळे पावसाळी वातावरणामध्ये कव्हरेज कडे सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे काळजी घेणं फार गरजेचं आहे. अळीसाठी या पावसाळी वातावरणामध्ये अळीसाठी सुद्धा स्प्रे हे आपले गेले पाहिजेत. आणि फ्रूट रॉट आणि डायबॅक म्हणजे मर आणि फ्रूट रॉट हा एक रोग या आपल्याला पावसाळी वातावरणामध्ये बऱ्यापैकी दिसेल. फळावरती टिपके दिसतात आणि ते फळ पूर्णतः सडून जातं. अशा वातावरणामध्ये आपल्याला कॅल्शियम जर आपण त्याच्यामध्ये जास्त ठेवलं तरी सुद्धा फळ एकसारखं राहायला मदत केली जाईल. आणि फ्रूट रॉटसाठी आपल्याला काम करायचं असेल तर झोन ग्रुपमध्ये कोणत्याही एक फंगिसाईडचा जर आपण स्प्रे घेतला तर नक्कीच फ्रूट रॉट कंट्रोल राहण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. टेबुकोनाझोलचे रिझल्ट आपल्याला फ्रूट रॉटसाठी चांगले मिळतात. टेबुकोनाझोल, कव्हर प्लस आणि अँट्राकॉल अशा कॉम्बिनेशनमध्ये जरी आपण स्प्रे घेतला तरी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला फ्रूट रॉट कंट्रोल राहायला मदत केली जाईल. आणि डायबॅकसाठी सॉइल ॲप्लिकेशनमधून ॲक्टिव्ह बोर्डो स्टेप्टो याची ड्रेंचिंग केली तरी सुद्धा चालेल. किंवा सुरुवातीच्या काळामध्ये आपण एक ड्रेंचिंगचं चर्चा केली होती पाणी तुंबल्यानंतरची ती म्हणजे मोरचूद 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो, चुना 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो खड्याचा असेल तर, आणि TCL पावडर किंवा ब्लिचिंग पावडर 200 ग्रॅम, कव्हर प्लस 400 ग्रॅम हे 200 लिटर पाण्यासाठी एकत्र करून पर प्लांट 100 ते 150 ml जर आपण ड्रेंच केलं
तर बऱ्यापैकी डायबॅक सगळ्या प्रकारची मध आपल्याला दीर्घकाळ नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. बॅक्टेरियल लीफ स्पॉटचं तर आपण मग चर्चा केलेलीच आहे. एवढ्या प्रकारचे आपल्याला पावसाळी वातावरणामध्ये काळजी घेणारे रोग मिरचीवरती. पुढे अँथ्रॅकनोज करपा, त्याच्यामध्ये ब्लॅक सर्कल स्पॉट आहे, व्हाईट कलर चिली आहे, रॉटन चिली आहे. ह्या सगळ्या प्रकारचे करपे ज्यावेळेला पाऊस उघडून जाईल त्यावेळेला आपल्याला मिरचीवरती दिसायला सुरुवात होऊन जाते. म्हणजे डायरेक्ट फळावरती त्यांचा अटॅक व्हायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यासाठी आपल्याला आत्तापासूनच जे मागं फंगिसाईड सांगितले, झोल ग्रुपमधलं फंगिसाईड असेल किंवा हायड्रोसिल आणि कोबाल्ट सल्फेट असेल, त्याचा जरी आपण स्प्रे केला तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. एक्सपोर्टचं नियोजन करताना बरेचसे फंगिसाईड नंतर आपल्याला चालत नाही. ऑन पेपर पीएचआय कमी असतो, पण ऑन फील्ड ज्यावेळेला आपण त्याचा स्प्रे घेतो त्यावेळेला डिटेक्शन निघण्याचे चान्सेस जास्त असतात. गेल्या वर्षीचं उदाहरण सांगायचं झालं तर हेक्साकोनाझोल प्लस कॅप्टन ऑन पेपर पीएचआय 5 दिवसाचा आहे, पण 15 डेज आफ्टर ज्यावेळेला सॅम्पल काढला त्यावेळेला सुद्धा त्याच्यामध्ये हेक्साकोनाझोल डिटेक्ट झालं. पण नंतर त्याचा रिझल्ट काढला तर त्यांचा एक हेक्साकोनाझोलचा ऑलरेडी स्प्रे गेलेला होता. म्हणजे जे स्प्रे आपल्याला टाकायचे ते आपल्याला पीएचआय नुसार टाकणं आवश्यक आहे. मग याच्यासाठी हेक्साकोनाझोल प्लस कॅप्टन आणि फायटर 40 असा जरी स्प्रे दिला तरी अँथ्रॅकनोज आपल्याला दीर्घकाळ नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. हे झालं आपलं पावसाळी वातावरणामध्ये पिकांची घ्यायची काळजी आणि कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला जाणवू शकते. पाऊस जास्त दिवस चालतोय त्याच्यामुळे मुळी थोड्याफार प्रमाणामध्ये अडचणीत येणार आहेत. त्याच्यामुळे मुळी कार्यक्षम राहण्यासाठी सुडो, ट्रायको, मायकोरायझा याच्यासारख्या बॅक्टेरिया जरी आपल्याला जमिनीमधून देता आले तर नक्कीच त्याचा बेनिफिट मुळीच्या भोवतीचं जे काही क्लायमेट आहे, जे काही रोगांसाठी पोषक, बुरशी, फंगससाठी जे काही फेवरेबल क्लायमॅटिकल कंडिशन आहे ती थोडीशी कव्हर करायला मदत केली जाईल. आता जे काही आपले प्रश्न या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांनी आता आपल्याला विचारलेले त्याच्याबद्दल आपण थोडीशी या ठिकाणी चर्चा करूया. बॅक्टेरियल विल्ट बद्दल माहिती द्यावी व उपाययोजना सांगा. चेतन भोवर यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. बॅक्टेरियल विल्ट, मुळीही क्लिअर राहते, वरचे पानही क्लिअर दिसतात, पण झाड सुकायला सुरुवात होऊन जाते. बॅक्टेरियल विल्टचा अटॅक हा जमिनीपासून 1-2 बोटं सोडून जिथं आपलं खोड आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसायला सुरुवात होऊन जाते. जांतोमोनास ऑक्झेनोपोडिस पीव्ही तिथून पुढच्या ज्या बऱ्याचशा त्याच्या स्पेसीज आहेत त्या म्हणजे ह्या बॅक्टेरियल विल्टला कारणीभूत असणाऱ्या स्पेसीज. त्यांचा मेन रोल काय आहे तर झायलम आणि फ्लोएम जी लेवल आहे ज्या ठिकाणाहून मुळीकडून अन्न झाडाकडे जातं, झाडाकडून अन्न मुळीकडे येतं, त्या दोन्ही लेअर जे काही सेल आहे झायलम आणि फ्लोएम त्या पूर्णतः खराब करतात, त्या डॅमेज करतात. त्याच्यामुळं मुळीकडून पानाकडे जाणारा अन्न पुरवठा, पानाकडून मुळीकडे येणारा अन्न पुरवठा पूर्णतः ब्लॉक होऊन जातो आणि मग झाड हळूहळू मरायला किंवा झाड हळूहळू सुकायला सुरुवात होते. म्हणजे जे झाड हिरवं दिसतं पण ते आपोआप सुकायला सुरुवात होते. हे बॅक्टेरियल विल्टचं लक्षण. आता बॅक्टेरियल विल्ट 100% जर कंट्रोल करायचं असेल तर काय करता येईल आपल्याला? तर एक सगळ्यात महत्वाचं, बॅक्टेरिया कोणत्याही असो त्या झाडामध्ये जर जायचे असतील तर त्यांना झाडामध्ये काहीतरी जखम असली पाहिजे. जोपर्यंत झाडाला जखम राहत नाही तोपर्यंत बॅक्टेरिया झाडामध्ये एंटर करू शकत नाही. मग याच्यासाठी काय उपाययोजना आहे? ज्यावेळेला आपण रोप लावणार आहे, ट्रान्सप्लांट करणार आहे, त्याच वेळेला एका चांगल्या फंगिसाइड मध्ये बुडवून जर आपण लावल्या तर तिथं आपल्याला बॅक्टेरियल विल्टचा कंट्रोल मिळेल. जे आपण मागच्या चर्चासत्रात चर्चा केली होती की 10व्या दिवशी ऍक्टिव्ह बोर्डो, स्ट्रेप्टोसायक्लिन आणि एनरिच ही ड्रेंचिंग गेलीच पाहिजे. ती जरी ड्रेंचिंग झाली तरी बॅक्टेरियल विल्ट कंट्रोल राहायला चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. बॅक्टेरियल विल्ट ओळखायचा कसा? तर जे आपण पहिला फोटो बघितला होता, खोडाचा पार्ट कट करायचा आणि तो स्वच्छ पाण्यामध्ये पकडायचा. ट्रान्सप्लांट म्हणजे ग्लास घ्यायचा, ग्लासमध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये जर तो खोडाचा भाग कट करून आपण जर टाकला तर त्यातून ते बॅक्टेरिया आपल्याला खाली तेलकट मेलकट द्राव असा खाली आलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याचा कंट्रोल मेजर काय? तर त्याच्या त्या खोडावरती आपल्याला ड्रेंचिंग करणं आवश्यक आहे. मग ती ड्रेंचिंग कोणती? कॉपर, स्ट्रेप्टोसायक्लिन, कव्हर प्लस अशी जरी ड्रेंचिंग केली तरी चालेल. हायड्रोसिल जरी आपण ड्रेंचिंग केली तरी सुद्धा
चालेल, जेणेकरून आपल्याला बॅक्टेरियल बिल्ड दीर्घकाळ नियंत्रणात राहायला मदत केली जाईल. पुढचा जो आपल्याला प्रश्न आलाय, मॉलिब्डेनमचा स्प्रे घेतल्यानंतर झाडाच्या वाढीवर काही परिणाम होतो का? अनिल कापडे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. मॉलिब्डेनमचा वापर, आता जी आपली मग सुरुवातीला चर्चा झाली, कच्चं नत्र जर साचून राहिले तरच मॉलिब्डेनमचा वापर आपल्याला करावा लागेल. नायट्रेट नायट्रोजन किंवा नायट्रोजन हा झाडाच्या अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाढीसाठी ग्रोथसाठी आवश्यकच आहे. नायट्रोजनच्या वहनामध्ये किंवा नायट्रोजनमध्ये जर अडचण आली तर झाडावरती त्याचे दुष्परिणाम दिसतात. मॉलिब्डेनमचा स्प्रे 200 लिटर पाण्याला 25 ग्रॅमचं रेकमेंडेशन आहे. तो जर आपण 50 ग्रॅम 100 ग्रॅम पर्यंत जर घेतला तर तात्पुरती आपल्याला झाडाची वाढ थांबलेली दिसेल, पण नंतर झाडाची ग्रोथ मिळत नाही. झाडाचे जे पानं आहेत ते पानं पूर्णतः कडक होऊन जातात, पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये रसरशीतपणा राहत नाही. त्याच्यामुळं मॉलिब्डेनमचा वापर ऑन फील्ड कंडिशन, म्हणजे झाडाची काय अवस्था आहे, झाडाला खरंच आवश्यक आहे का, याचा विचार करून आणि तिथल्या त्या जमिनीचा विचार करूनच आपल्याला त्याचा वापर करावा लागणार. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे मॉलिब्डेनमचा वापर जो आहे तो दिलेल्या प्रमाणातच करणं योग्य. अमोनियम मॉलिब्डेनम असेल, पोटॅशियम मॉलिब्डेनम असेल, हे घेताना 200 लिटर पाण्यासाठी 20 ग्रॅमचंच रेकमेंडेशन आहे, पण आपण 25 ग्रॅम पर्यंत देतो. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की 20 ग्रॅमनं 25 ग्रॅमनं रिझल्ट नाही मिळाला म्हणून 50 ग्रॅम दे, 50 ग्रॅमनं रिझल्ट नाही मिळाला म्हणून 100 ग्रॅमनं दे. शेवटी जिथं कुठं नत्र पूर्णतः स्टॉप होईल तिथून पुढे झाडाची पूर्ण ग्रोथ स्टॉप होऊन जाईल. त्याच्यामुळं मॉलिब्डेनमचा स्प्रे घेतल्यानंतर झाडाच्या वाढीवर परिणाम होतो, पण जर नाईलाज असेल, एक्सेस नायट्रोजन असेल तर आपल्याला मॉलिब्डेनम देणं गरजेचं आहे. आणि योग्य प्रमाणामध्ये जर मॉलिब्डेनम आपण घेतलं योग्य प्रमाण तर अडचण येणार नाही. सध्या टोमॅटो चालू असलेल्या प्लॉट खूप प्रमाणात क्रॅक होत आहे, उपाय सांगा. प्रशांत जाधव. आता आपली जी चर्चा झाली की कॅनोपी नसेल, फळ जर बाहेरच्या वातावरणात एक्सपोज होत असेल, त्याच्यावर जर पाणी राहत असेल तर ते फळ लवकर क्रॅक जाईल. ज्यावेळेला त्या फळावरती पाणी राहतं, टेम्परेचर लो होतं, त्यावेळेला आपोआप वरच्या सालीमध्ये एअर क्रॅक, जे आपल्याला यावर्षी द्राक्षामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अडचण जाणवली, तो प्रकार आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. मग त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील तर कॅल्शियमचा स्प्रे आपल्याला या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. लिक्विड कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म मध्ये जर आपण कॅल्शियम घेतलं तर 2 ml घ्यावं लागेल. कॅल्शियम क्लोराईड घ्यायचं असेल तर 2 ग्रॅमनं, कॅल्शियम चिलेटेड घ्यायचं असेल तर अर्धा ते 1 ग्रॅमनं, आणि हायड्रोस्पिड घ्यायचं असेल तर 2 ग्रॅमनं. त्या कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे घेतला तर बऱ्यापैकी क्रॅकिंगचं प्रमाण कमी व्हायला मदत केली जाईल. आणि दुसरं जे आपलं आहे एक्सेस नायट्रोजन झालं, मग त्याला आपण जो एक स्प्रे सांगितलं होतं बघा, बोरॉन कमतरता आणि सेटिंगसाठी टेस्ट ट्यूब 05234 आणि बोरॉन ह्या कॉम्बिनेशन मध्ये जरी आपण स्प्रे घेतला तरी नायट्रोजनचं कन्व्हर्जन होण्यासाठी मदत केली जाईल आणि बऱ्यापैकी आपल्याला क्रॅकिंगला सुद्धा त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. पाऊस जरी पडत असेल तरी आपल्याला ड्रीप मधून कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन जर आपण देता आलं तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला क्रॅकिंग कंट्रोल राहण्यासाठी मदत केली जाईल. मिरचीची जास्त वाढ होत आहे, उपाययोजना सांगा. शुभम खापरे. आता पाऊस जर कंटिन्यू रिमझिम चालू आहे, ऊन पडत नाहीये, अशा वेळेला झाडातल्या 2 पेऱ्यातलं अंतर जास्त वाढायला सुरुवात होऊन जाते. ही वाढ जर जास्त होत असेल, एक्सपोर्टचं प्लॅनिंग नसेल, लोकलचा प्लॉट असेल तर सीसीसी क्लोरोमॅक्वाइड क्लोराईड 05234 आणि बोरॉन अशा कॉम्बिनेशन मध्ये जर स्प्रे दिला तरी वाढ नियंत्रणात राहायला मदत केली जाईल. एक्सपोर्टचं आपल्याला प्लॅनिंग करायचं असेल, त्यानुसार आपला पूर्ण प्लॉट असेल तर टेस्ट ट्यूब 05234 आणि बोरॉन 1 दिवस प्लॉट पूर्णतः सुकलेला दिसेल, पण त्याची ग्रोथ आपल्याला नंतर कंट्रोलमध्ये आलेली आपल्याला दिसून येईल. आणि जमिनीमधून जर जमीन काळसर असेल, पूर्ण पाणीच त्याच्यामध्ये थांबलेलं असेल तर नाईलाज म्हणून फॉस्फरिक ऍसिड 1.5 किलो, 0050 2 किलो आणि फोरिनवन 1 लिटर अशा कॉम्बिनेशन मध्ये जर आपल्याला जमिनीमधून डोस देता आला तर नक्कीच झाडाची ग्रोथ थोडीशी कंट्रोल करून आपल्याला फुटवा काढण्यासाठी मदत केली जाईल. तर प्लॉट किती दिवसाचा आहे त्याच्यावरती आपल्याला ड्रीप मधून नियोजन करायचं की स्प्रे मधून नियोजन करायचं हे ठरवता येईल. जर प्लॉट कमी दिवसाचा असेल, 40 दिवसाच्या आतला जर प्लॉट असेल तर ड्रेंचिंगच्या माध्यमातून 5234 सल्फर आणि फोरिनवन जरी केलं तरी सुद्धा ग्रोथ कंट्रोल होऊन फुटवा चांगला मिळायला मदत केली जाईल. आणि तिथून पुढचा जर प्लॉट असेल तर मग
टेस्ट ट्यूब 05234 बोरॉन ह्या कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे टाकला तर नक्कीच आपल्याला मिरचीची वाढ नियंत्रणात येण्यासाठी मदत केली जाईल आणि एक्सपोर्टला अडचण येणार नाही. फुलकळीसाठी काय उपाययोजना कराव्यात मिरचीमध्ये, त्यांचाच हा प्रश्न आहे. आता फुलकळीसाठी पावसाळी वातावरणामध्ये काय उपाययोजना करणं आपल्याला फार गरजेचं आहे, तर ते म्हणजे ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला फॉस्फरस, पोटॅश आणि बोरॉन डिफिशियन्सी प्लॉटमध्ये जाणवते. जेवढा फॉस्फरस कमी तेवढं कळीचं रूपांतर फळामध्ये व्हायला अडचणी. फळावरती येणारे रोग म्हणजे ज्या फुलावरती येणारे रोग या पावसाळी वातावरणामध्ये कोणते, तर अँथ्रॅकनोज. मिरचीच्या बाबतीत जर सांगायचं असेल, अँथ्रॅकनोज जरी आलेला असेल तर ती कळी पिवळी पडून गळून जाते. आणि दुसरं एक जे आहे ते पावडरी मिल्ड्यू, ते म्हणजे भुरी. जे सांगितले की ऊन पडल्यानंतर भुरी 100% प्लॉटवरती येणार. त्याचं प्रायमरी लक्षण जे दाखवतं मिरचीमध्ये ते म्हणजे कळी पिवळी पडून गळून जाणे. अँथ्रॅकनोज, फॉस्फरस डिफिशियन्सी आणि भुरी हे 3 रोग असतील तर कळीच्या सेटिंगसाठी प्रॉब्लेम येतो आणि कळी वाढीला अडचण देते. आणि ह्या पावसाळी वातावरणामध्ये झाडाच्या सायटोकायनिन निर्मितीला अडचण येते. पाहिजे तेवढ्या प्रमाणात सायटोकायनिन निर्मिती होत नाही. म्हणून सुद्धा कळी तयार झाल्यानंतर म्हणजे फूल तयार झाल्यानंतर कळीतून रूपांतर फळात होतं, पण ते फळ पिवळं पडून गळून जातं. ज्यांच्याकडे कारल्याचा प्लॉट असेल त्यांना हा प्रॉब्लेम ह्या पावसाळी वातावरणामध्ये लगेच दिसत असेल. म्हणजे फळ सेट होतं पण तो पिवळं पडून गळून जातं किंवा ते पिवळं पडून कव्हरेज मिळत नाही. मग त्याला उपाययोजना आपल्याला काय करता येतील? जे काही आपल्याला भुरीसाठी फंगिसाइड वापरायचं त्याच्याबरोबर 5234 कव्हर प्लसचा वापर केला तरी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला कळी सेटिंगसाठी चांगल्या प्रकारे मदत होईल. टेस्ट ट्यूब जो आपण आता रेकमेंडेशन केले, टेस्ट ट्यूब 05234 बोरॉन, त्याच्याबरोबर ग्लुकोज पावडरचा जरी वापर केला तरी बऱ्यापैकी आपल्याला कळी, फुलकळीसाठी आणि सेटिंगसाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. आर्द्रतायुक्त वातावरणात फ्रूट सेटिंगसाठी काय उपाययोजना करू शकतो? आता आर्द्रता जेवढी जास्त तेवढं बुरशींचं, बॅक्टेरियाचं म्हणजे जीवाणूचं, फंगसचं प्रमाण जास्त. मग अशा वातावरणामध्ये जर आपण अॅमिनो ऍसिड्स किंवा फॉलिक ऍसिड्स अशा जर यांचा जे झाडाची ग्रोथ वाढवतात अशा यांचा जर आपण वापर जास्त प्रमाणामध्ये केला तर झाड रोगांना लवकर बळी पडू शकतं. मग अशा क्लायमेटमध्ये आपल्याला काय करता येईल तर झाडाची सायटोकायनिन निर्मिती कशी आपल्याला चांगली ठेवता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि झाडाची सायटोकायनिन निर्मिती कशावरती डिपेंड आहे तर जे काय आपण न्यूट्रिशन देतो त्याच्यावरती डिपेंड आहे. मग बोलताना चर्चा करताना सांगितले की 0050 किंवा शोनाइट द्यायचा असेल तर त्याच्या बरोबर न्यूफर्ड ग्रेड 2 लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट जर आपण ड्रिप मधून दिलं तर झाडाची सायटोकायनिनची निर्मिती चांगली राहायला मदत केली जाईल. आर्द्रतायुक्त वातावरणात जर जमिनीमधून अशा पद्धतीने आपण नियोजन केलं तर फुलकळी सेटिंगला नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला मिळेल. अजून फुलकळी सेटिंगसाठी काम करणारं न्यूट्रिशन कोणतं असेल तर तो फेरस. या वातावरणामध्ये फेरस डिफिशियन्सी जरी असेल तरी सुद्धा फुलकळी तेवढ्या प्रमाणामध्ये सेट होत नाही. त्याच्या मागचं कारण काय तर तेवढ्या फेरस डिफिशियन्सी असेल तर नायट्रोजन फिक्सेशनचं प्रमाण कमी होऊन जातं. जेवढं नायट्रोजन फिक्सेशन कमी असेल तेवढं फोटोसिंथेसिस कमी होईल आणि जेवढं फोटोसिंथेसिस कमी असेल तेवढी फळ निर्मितीला आणि फुलकळी निर्मितीला अडचण देणार. म्हणून ड्रीप मधून पहिला डोस फॉस्फरिक ऍसिड दीड किलो, 0050 2 किलो आणि 4-in-1 1 लिटर ड्रीप मधून आणि 3 दिवसाच्या गॅप नंतर EDDA फेरस 6% जो फेरस येतो तो 500 ग्रॅम, चिलेटेड झिंक 200 ग्रॅम आणि न्यूफर्ड ग्रेड 2 लिटर अशा कॉम्बिनेशन मध्ये जर आपण उपाययोजना केली तर जास्त आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये आपल्याला सेटिंगसाठी सुद्धा मदत होईल आणि त्याचा दुष्परिणाम झाडावरती होणार नाही. पावसाळी वातावरणात बुरशीनाशके योग्य राहतील का? आता हा फार महत्वाचा प्रश्न विचारला. पावसाळी वातावरणात बुरशीनाशके योग्य राहतील का? कॉन्टॅक्ट फंगिसाइड मग आपली जी चर्चा झाली की ज्यावेळेला आपण मॅन्कोझेब, झायनेब, झायरम, प्रोपिनेब यासारखे जे कॉन्टॅक्ट फंगिसाइड येतात त्यांचा जर आपण स्प्रे घेतला आणि लगेच 5-10 मिनिटांमध्ये पाऊस आला तर ते वॉशआउट होऊन जाणार म्हणजे ते धुवून जाणार. त्याची कार्यक्षमता 100% आपल्याला मिळणार नाही किंवा त्याचे आपल्याला रिझल्ट पाहिजे तसे मिळणार नाही.
या वातावरणात आपल्याला काय करता येईल, स्प्रे तर देणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट फंगिसाइड जर टाकायचं असेल तर त्याच्या जोडीला P2O5 फॉस्फरिक ऍसिड फायटर 40 सारखं जर आपण घेतलं तर नक्कीच त्याची कार्यक्षमता वाढायला चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. चांगल्या प्रकारचं पेनिट्रेटर जे काम करतं ते जरी आपण घेतलं तरी नक्कीच त्याचा फायदा होईल. लेनवेट नावानं सिलिकॉन बेस्ड स्टिकर येतं जे स्टिकिंग, पेनिट्रेशन, ऍक्टिवेटर या 4-5 प्रकारे आपल्याला काम करतं. अशा पद्धतीने जरी आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलं तर नक्कीच त्याचा बेनिफिट मिळेल. आणि पावसाळी वातावरण, पाऊस पडणं, ढगाळ वातावरण असणं, या वातावरणात सिस्टेमिक औषध काम करेल का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. 15 ते 35 डिग्री टेम्परेचर ज्या वेळेला असतं त्यावेळेला कोणतंही झाड चांगल्या प्रकारे काम करतं. ऊन पडत नाही म्हणजे झाडाची क्रिया बंद आहे का, बंद नाही. ते टेम्परेचर आहे, झाडाची क्रिया चालू आहे. झाडाला किती लक्स प्रकाश पाहिजे तेवढा लक्स प्रकाश आज आपल्याला अवेलेबल आहे. ज्यावेळेला पूर्ण झाकळून असेल त्याच वेळेला तेवढा सूर्यप्रकाश, ती सूर्यप्रकाशाची तीव्रता झाडाला मिळत नाही. प्रत्येक झाड वाईज वेगवेगळे, 1.5 लाख लक्स काही यांना लागते, काही यांना 2 लाख लक्स लागते, काही यांना 1 लाख लक्स मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे अन्न निर्मिती होते. मग पावसाळी वातावरण जर पाऊस पडत नसेल, ढगाळ वातावरण असेल पण टेम्परेचर योग्य आहे, अशा वातावरणामध्ये सिस्टेमिक औषध सुद्धा काम करतं. काम करत नाही असा विषय नाही. त्याच्यामुळं पावसाळी वातावरणामध्ये जर आपल्याला वाटतंय की टेम्परेचर आहे, 2-3 तास उघडीत मिळेल, तर अशा वेळेला आपण सिस्टेमिक औषधाचा सुद्धा स्प्रे घेऊ शकतो. पांढरी मुळी चालू राहण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो, किरण मुळीक यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. पांढरी मुळी चालू राहण्यासाठी मग सांगितलं, पाणी जर थांबलेलं असेल, पाणी निघून गेल्यानंतर ट्रायकोडर्मा सुडोमोनास आपल्याला त्या ठिकाणी देणं अगोदर आवश्यक आहे. मायक्रोरायझा सारख्या ज्या बॅक्टेरिया आहेत ज्या पांढऱ्या मुळीसाठी काम करतात त्या जरी आपण दिल्या तरी सुद्धा नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला मिळतो. किंवा ऍक्टिव्ह बोर्डो 4-in-1 जरी आपण दिलं तरी सुद्धा बऱ्यापैकी व्हाईट रूट डेव्हलप करायला चांगल्या प्रकारे मदत केली जाते. आणि कॉपर सल्फेट, जर जमीन पूर्णतः ओली आहे, चिकट आहे, अशा वातावरणामध्ये कॉपर सल्फेट जरी 500 ग्रॅम आपल्याला जमिनीमधून दिलं तरी सुद्धा बऱ्यापैकी मुळी कार्यक्षम राहायला मदत केली जाईल. आणि जर जास्तच क्लायमेटमध्ये व्हेरिएशन होत असेल तर एनरिच जे सीवीड येतं ते जरी आपण ड्रिपमधून अर्धा ते 1 लिटर दिलं, त्याच्या जोडीला सल्फर आणि फॉस्फरस युक्त कोणतंही एक खत असं जर आपण दिलं तर नक्कीच पांढरी मुळी चांगल्या प्रकारे काम करायला मदत करते. वांगीच्या शेंडा अळीसाठी उपाययोजना आणि फुलकळीसाठी उपाययोजना सांगा, भूषण कडू. आता वांग्याच्या शेंडा अळीसाठी जर आपल्याला 100% रिझल्ट जर घ्यायचे असतील तर फेरोमेन ट्रॅप लावणं कधीही योग्य. का तर जेवढे काही आता आपल्याकडे केमिकलमध्ये जर आपल्याला चर्चा करायची असेल तर जेवढे काही इन्सेक्टिसाइड्स येतात हे तर एक तर स्टोमॅक पॉयझन आहे म्हणजे पोटविष आहेत, किंवा जे खाण्याची क्रिया बंद करतात, किंवा जे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे. म्हणजे जे औषध आपण स्प्रे करणार आहेत हे औषध त्या आळीपर्यंत गेलं तरच त्याचं नियंत्रण आपल्याला मिळेल. आणि खोड आळी जर पूर्णतः त्या खोडात असेल त्याच्यापर्यंत जर औषध पोचलं नाही तर आपल्याला रिझल्ट 100% मिळणार नाही. मग याच्यासाठी उपाययोजना म्हणजे 100% जे सांगितलं ते म्हणजे त्याच्यासाठी जर आपल्याला ट्रॅप लावता आले, फेरोमेन ट्रॅप, जेणेकरून ती माशी किंवा त्याचा जो पतंग आहे तो अंडी घालायच्या आत त्याच्यामध्ये येऊन आपल्याला शेंड्या अळीचे नियंत्रण मिळायला मदत केली जाईल, जेणेकरून शेंड्या अळी त्या प्लॉटमध्ये येणार नाही. आणि परत जर दिसत असेल आपल्याला प्लॉटमध्ये तर अशा वेळेला कार्टाप हायड्रोक्लोराईड केमिकल कंटेंट सांगितला, बऱ्याच नावानं मार्केटमध्ये मिळतं. कार्टाप हायड्रोक्लोराईड 1 ते 1.25 ग्रॅम आणि डायक्लोरोवास म्हणजे नॉन अर्धा ते 1 मिली अशा कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे टाकला तरी बऱ्यापैकी शेंडे अळी नियंत्रणात राहायला मदत केली जाईल. आणि मेटारायझम, ब्युवेरिया यासारख्या ज्या बॅक्टेरिया येतात त्यांचे जरी आपण कंटिन्यू स्प्रे ठेवले तरी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला शेंड्या अळीच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. पण 100% कंट्रोल मिळवायचा असेल तर आपल्याला अंडी घालण्यापासून या शेंड्या अळीला कंट्रोल करावं लागेल. आणि त्याच्यासाठी फेरोमेन ट्रॅप जर आपल्याला लावता आले तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला शेंड्या अळीच्या दीर्घकाळ नियंत्रणासाठी मिळेल. आणि केमिकलमध्ये आता जे आपण तुम्हाला मी जे सांगितलं कार्टाप हायड्रोक्लोराईड आणि नॉन टाकल्यानंतर झाड काही काळ पिवळसरपणा दिसतो पण नियंत्रण आपल्याला चांगलं मिळतं. आता फुलकळीसाठी वांग्यामध्ये नरकळी मादी कळीचं प्रमाण वेगवेगळं राहतं. नरकळी वेगळी, मादी कळी वेगळी. मादी कळीचं प्रमाण जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण
रेग्युलर जे आपण मागच्या चर्चासत्रात पण सांगितलं होते, कारल्यावरती आपल्याला रिझल्ट चांगले मिळाले. तसेच वांग्यामध्ये सुद्धा ताक, गूळ आणि ॲक्टिवा. ताक 2 लिटर 200 लिटर पाण्यासाठी, गूळ 200 ग्रॅम आणि ॲक्टिवा 100 मिली अशा कॉम्बिनेशनमध्ये जरी आपण स्प्रे दिला तरी फुलकळी वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होईल. आणि सायटोकायनिन निर्मितीसाठी जे आता आपण मग चर्चा केली की फेरस, न्यूफर्ड ग्रेड 2, झिंक हे जर आपण ड्रीपमधून दिलं तरी सुद्धा बऱ्यापैकी फुलकळीची संख्या वाढण्यासाठी मदत केली जाईल. आणि टेस्ट ट्यूबचं जे आपण मग चर्चा केली तर ते टेस्ट ट्यूब जरी आपण ड्रीपमधून स्प्रेच्या माध्यमातून जरी दिलं तरी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला फुलकळीची संख्या वाढायला मदत केली जाईल आणि सेटिंगसाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. टोमॅटोची फुलगळ पिवळसर होऊन गळ होते, उपाय सांगा. शंकर कांडेकर यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आता जे मग सांगितलं की पिवळी कळी पडून गळून जाते, याचा अर्थ काय तर त्या झाडामध्ये आम्ल निर्मिती कमी झाली, त्या झाडाला तेवढ्या काळ्या पोचता येत नाही म्हणून ती कळी पिवळी पडून गळून जाते. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, न्यूट्रिशनल अपटेक मध्ये अडचणी आल्या तरी सुद्धा कळी पिवळी पडून गळून जाते. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण पावडरी मिल्ड्यू किंवा अँथ्रॅकनोज जरी असेल म्हणजे टिपका जरी आलेला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी ती पिवळी पडून गळून जाते. त्यासाठी आपल्याला काय फुलकळी पिवळसर पडून गळू नये म्हणून जर काही नियोजन करायचं असेल तर डायफेनोकोनाझोल, चिलेटेड कॅल्शियम आणि कव्हर प्लस या कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे टाकला तरी सुद्धा बऱ्यापैकी जी कळी पिवळी पडून गळून जाते ती कळी पिवळी पडून गळून जाणार नाही. जमिनीमधून फॉस्फरिक ऍसिड 0050 आणि फोरिनोल हे जर आपण ड्रिप मधून सोडलं तर झाडाची अन्न निर्मिती चालू राहून जी काही पिवळी फुलकळी पडते आणि गळून जाते ती जाणार नाही. टेस्ट ट्यूब 05234 बोरॉन आणि ग्लुकोज पावडर याचा जर आपण स्प्रे टाकला तरी सुद्धा बऱ्यापैकी फुलकळी पिवळी पडून गळून जाणार नाही, सेटिंग चांगली मिळेल. इव्हन ज्याची बांधणी असेल, ज्या वेळेस आपण बांधणी करतो टोमॅटोची, त्या बांधणीच्या अगोदर जो आत्ताचा जो स्प्रे सांगितला तो स्प्रे टाकून जर आपण बांधणी केली तर सेटिंग आपल्याला चांगलीच मिळेल. त्याच्या मागचं कारण बांधणी करताना ज्यावेळेला आपण पहिली बांधणी होऊन जाते त्यावेळेला 1-2 सुतळ्याचे तोडे आपण लावतो, पण जसे जसे बांधण्या वाढत जातील तसं तसं आपण फांद्या एकत्र करत जातो. समजा फुलकळी सेट नसेल आणि सगळ्या फांद्या जर एकत्र आल्या त्या आतल्या बाजूची जी फुलकळी येते ती फुलकळी आर्द्रता तिथे जास्त राहिल्यामुळे बऱ्यापैकी गळून जाते. त्याच्यामुळे जर बांधणीच्या अगोदर आपल्याला शक्य झालं टेस्ट ट्यूब 05234 बोरॉन आणि ग्लुकोज पावडरचा जर स्प्रे देता आला तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला सेटिंगसाठी चांगल्या प्रकारे मिळेल. 40 दिवसाच्या पुढील टोमॅटो आणि मिरचीमधील प्लॉटमध्ये पांढरी माशी नियंत्रणासाठी काय करू शकतो? 40 दिवसाच्या पुढे 40 दिवसाच्या पुढे जर प्लॉट असेल, व्हाईट फ्लाय आपल्याला कंट्रोल जर करायचे असतील तर केमिकलमध्ये जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर ॲसिटामाप्राइडचा आपण स्प्रे घेऊ शकतो, थायमिथोक्झामचा स्प्रे आपण घेऊ शकतो. एन इम्पॅक्ट ॲसिटामाप्राइड ह्या कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे घेतला तरी सुद्धा आपल्याला व्हाईट फ्लाय बऱ्यापैकी नियंत्रणात राहायला मदत केली जाईल. येलो स्टिकिंग पॅड जर आपल्याला लावता आले तर येलो स्टिकिंग पॅड जरी आपण लावले तरी व्हाईट फ्लाय नियंत्रणात येण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाते. आणि जास्त प्रमाणामध्ये दिसत असेल तर सुमिट्रेंट याचा जरी आपण स्प्रे घेतला तरी सुद्धा बऱ्यापैकी पांढरी माशी नियंत्रणामध्ये यायला मदत केली जाईल. आणि जर समजा पाऊस पडतोय, स्प्रे मारणं आपल्याला शक्य होत नसेल तर अशा क्लायमॅटिकल कंडिशनमध्ये एखादं इन्सेक्टिसाइड जरी आपण जमिनीमधून दिलं तरी सुद्धा व्हाईट फ्लाय काही प्रमाणामध्ये नियंत्रित राहायला मदत केली जाईल. किंवा निमॉल प्लस जे नीम येतं ज्याच्यामध्ये नीम आणि करंज अशा कॉम्बिनेशनमध्ये दिलेलं आहे त्याचा जरी आपण स्प्रे घेतला तरी सुद्धा नक्कीच या 40 दिवसाच्या प्लॉटच्या टोमॅटो आणि मिरचीमध्ये व्हाईट फ्लाय नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतील. पावसाळी वातावरणात डस्टिंग योग्य आहे का? ऋषिकेश आपसुंदे यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. खूप छान प्रश्न आणि ही उपाययोजना म्हणजे आपल्या योगायोगानं आपल्या चर्चामधून हा विषय पण राहून गेलेला होता. जर पाऊस पडत असेल तर डस्टिंगचे रिझल्ट खरंच छान मिळतात किंवा सुंदर मिळतात. सकाळच्या वेळेला जे काही दव पडतं, जे काही बोध राहतं किंवा जे काही आर्द्रता असल्यामुळे जे काही पाणी पानावरती साचून राहतं तिथं जर आपली डस्टिंग झालेली असेल तर तिथं फंगस रुजत नाही आणि आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण रोगाचं मिळायला मदत केली जाते. मग डस्टिंगमध्ये काय काय वापरलं पाहिजे याच्यामधून आपण सुरुवात करूया. टोमॅटोचा प्लॉट असेल, झायनेप Z78 एकरी 1 किलो, बॅसिलस सबस्टिलस ज्या बॅक्टेरिया येतात ते अर्धा ते 1 किलो, कव्हर प्लस 1 किलो आणि टॅल्कम पावडर
1 ते 1.5 किलो, म्हणजे एकरी 4.5 ते 5 किलो मध्ये 1 एकर मध्ये डस्टिंग झाली पाहिजे. मग याच्यामध्ये झेड असलं तर अवेलेबल नसेल तर प्रोपिनेप अँट्राकॉल घेतलं तरी सुद्धा चालेल. फुलकळीच्या स्टेजमध्ये प्लॉट नसेल मॅनकोजेब घेतलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने डस्टिंग केली तरी सुद्धा आपल्याला रिझल्ट सगळ्या प्रकारच्या करप्यांसाठी अगदी चांगले मिळतील. आणि बॅक्टेरियामध्ये जर आपल्याला ड्रेंचिंग करायची असेल तर सुडो ट्रायको जे बॅक्टेरिया पावडर फॉर्ममध्ये येतात त्यांची जरी आपण डस्टिंग करता आली तरी सुद्धा नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला दीर्घकाळ पावसाळी वातावरणात नियंत्रणासाठी करपा सगळ्या प्रकारचे जे स्पॉट आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला मदत होईल. मिरचीवरील थ्रिप्स नियोजन याविषयी सांगा असं दीपाली उशीर यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आता पाऊस पडतोय, पाऊस पडल्यानंतर नायट्रोजन वाढले हे आपली चर्चा झाली. नायट्रोजन वाढलाय म्हणजे झाडामध्ये लवचिकपणा किंवा लुसलुशीतपणा येणार आणि ज्या वेळेला टेम्परेचर वाढेल त्यावेळेला पहिला जो अटॅक होणार आहे तो सकिंग पेस्टचा होणार. म्हणजे ज्या वेळेला ऊन पडेल टोमॅटोमध्ये सुकवा, करपा आणि मिरचीमध्ये थ्रिप्स हे आणि येलो माईट हे फार लवकर आपल्याला दिसून येणार आहे. मग या आपल्याला येलो माईटसाठी किंवा थ्रिप्ससाठी जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर पाऊस उघडल्यानंतर किंवा जी उघडीप आपल्याला मिळते त्या काळामध्ये बिप्रोफेन्झिन आणि एन इम्पॅक्ट ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये एक स्प्रे हा केलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला निम्स अडल्ट्स ह्या दोन्हींचेही कंट्रोल दीर्घकाळ मिळायला मदत केली जाईल. ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये एक स्प्रे आहे क्लोथॅनिडीन, डेटर्सो सारखं जे औषध आहे ते कॉम्बी एनरिच अशा कॉम्बिनेशनमध्ये जर आपण स्प्रे घेतला तरी सुद्धा आपल्याला थ्रिप्स दीर्घकाळ नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. आणि जर प्लॉट आपले खोड्याचं चालू आहे, आता मिरचीच्या बद्दल चर्चा चालू आहे, खोडा चालू आहे किंवा 10-12 दिवसामध्ये आपला प्लॉट सॅम्पल टाकायचा आहे अशी कंडिशन असेल तर अशा वेळेला आपल्याला लिमिटेशन येऊन जाणार आहे. त्यावेळेला स्पिनोसॅड त्याचा पीएच आहे 7 दिवसाचा आहे असं जरी टाकलं तरी सुद्धा चालेल. किंवा जो रेसिड्यू फ्री आहे 5 किलर आहे किंवा एन इम्पॅक्ट आहे त्याचा जरी आपण स्प्रे घेतला तरी सुद्धा आपल्याला थ्रिप्स दीर्घकाळ नियंत्रणासाठी मदत केली जाईल. आणि थ्रिप्स आपल्याला जर न्यूट्रिशनच्या माध्यमातून कंट्रोल करायचा असेल तर फॉस्फरस, पोटॅश आणि मगाचेच मायक्रोन्यूट्रिएंट सांगितले ते जर आपण ड्रिप मधून दिले तर नक्कीच जो का कच्चा नत्र झाडामध्ये साचून राहिलाय तर लवकर कमी व्हायला मदत केली जाईल. आणि ऊन पडल्यानंतर झाड सकिंग पेस्टला रस शोषण करणाऱ्या किडींना कमी प्रमाणामध्ये बळी पडेल. शिमला मिरचीवरील दावण्या नियंत्रण कसे करावे? तुषार जाधव. जो आपण मग बघितलं फायटोप्थोरा किंवा ज्याला आपण डावणी म्हणतो, खोडावरती काळा स्पॉट येतो तिथून पुढे झाड सुकून जातं. अगदी आज स्प्रे टाकला त्या दिवसापुरता रिझल्ट मिळतो, दुसऱ्या दिवशी परत आहे त्याच स्टेजला प्लॉट आपल्याला दिसून येतो. अशी जर कंडिशन असेल तर याच्या नियंत्रणासाठी हायड्रोसिल, कोबाल्ट सल्फेट दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे टाकला, हायड्रोसिल 400 ml, कोबाल्ट सल्फेट 25 ग्रॅम अशा कॉम्बिनेशन मध्ये जर आपण स्प्रे टाकला तर डावणी दीर्घकाळ नियंत्रणासाठी मदत केली जाईल. बॅक्टेरियामध्ये बॅसिलस घेऊन कोणते एक सिस्टेमिक फंगिसाइड जर आपण घेतलं, सायमोक्झिलिन, मॅन्कोजेब आणि बॅसिलस अशा कॉम्बिनेशन मध्ये जरी आपण स्प्रे घेतला तरी डावणी आपल्याला जास्त काळ नियंत्रणासाठी मदत केली जाईल. इप्रोवॅलिकार जे आता मेलोडिओ वगैरे सारखं औषध आहे, मेलोडिओ कव्हर प्लस 52-34 अशा कॉम्बिनेशन मध्ये जरी आपण स्प्रे टाकला तरी आपल्याला दीर्घकाळ डावणीच्या नियंत्रणाला मदत केली जाईल. तर 3 स्प्रे मागाची आपण सुरुवातीला चर्चा केली. पहिला हायड्रोसिल, कोबाल्ट सल्फेट, दुसरा हेक्साकोनाझोल कॅप्टन आणि फायटर 40 म्हणजे ताकद आणि फायटर 40 आणि तिसरा कर्जेट स्ट्रेप्टो कव्हर प्लस अशा कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे हे 3 स्प्रे सांगितले असे जर आपण टाकले तर बऱ्यापैकी आपल्याला शिमला मिरचीवरील डावणी, फायटोप्थोरा, फळकूज या सगळ्यांचं नियंत्रण चांगलं मिळेल. आणि त्याचबरोबर ड्रीप मधून बोर्डो जर आपल्याला सोडता आला किंवा 35% मेटलायझिल जरी आपल्याला देता आलं तरी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला जास्त काळ डावणीचं नियंत्रण मिळायला मदत केली जाईल. हा कार्यक्रम शेतकऱ्यांना युट्यूबवरही पाहायला मिळेल का? तर ओम गायत्री समूहाचे जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती जरी तुम्ही गेले, ते सबस्क्राईब जर आपण केलं तर नक्कीच हा कार्यक्रम दीर्घ म्हणजे ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण तो युट्यूबवरून बघू शकतो. याच्यामध्ये परत अजून कोणाला काही प्रश्न असतील
काही अडचणी असतील तर पर्सनल फोन जरी केला तरी सुद्धा चालेल, किंवा ओम गायत्रीच्या टीमशी जरी संपर्क साधला तरी सुद्धा आपल्याला त्याचं उपाययोजना आपल्याला नक्कीच या क्लायमॅटिकल कंडिशनमध्ये आपल्याला करता येतील. कुणाच्या काही शंका राहिलेल्या असतील तरी सुद्धा त्या पर्सनली फोनवरती कळवले तरी चालतील. एवढं बोलून ह्या पावसाळी वातावरणातलं करायचं नियोजन तात्पर्य सांगायचं जर झालं, फंगीसाईडची गरज आहेच, पण त्याच्याबरोबर न्यूट्रिशनकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. सेटिंगसाठी सायटोकायनिन निर्मितीची कशी वाढ आपल्याला करता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एवढ्या जरी उपाययोजना केल्या तरी पाऊस उघडून गेल्यानंतर ज्या आपल्याला मोठ्या समस्या जाणवणार आहेत त्या जाणवणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.